आत्मा मीच असे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेर ही तैसेची ज्याचे मनी हृदय ज्याच्या ज्ञानी भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत हरिदोई ठाई ना सर्प जगत ते स्वतंत्र आणि आता सिद्धांत मताने कार्याध्यासाचा संभव सांगतात. म्हणजे कार्य आध्यस्थ असणं हे संभवनीय आहे. पूर्वपक्ष सांगत होता की कार्याध्यास मुळात घडतच नाही. कारण का तर कार्याध्यासाची सामुग्री त्यांनी सांगितली. ती सामुग्री आहे सजात आपलं सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार प्रमाता प्रमाण आणि प्रमेय यामध्ये असणारे दोष. तर प्रथम सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार हे अध्यासाला कारणच नाहीत. कारण आहे सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार. तुम्ही जरी वादीचा सर्प किंवा चित्रात सर्प काढून दाखवला असेल आणि मंद अंधकारात जर एखाद्याला रज्जूचं यथार्थ ज्ञान झालं नाही, म्हणजे रज्जूच्या सामान्य स्वरूपाचं ज्ञान आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान झालं तर त्याला सर्पभ्रम होऊ शकतो. ते होण्याला त्यांनी कधी सत्यच सर्प पाहिला असला पाहिजे असं काही नाही. फक्त त्याच्या ठिकाणी सत्य सर्प असो किंवा मिथ्या सर्प असो त्याच्यातलं जाती जी आहे कोणती सर्पत्व जाती ह्या सर्पत्व जातीचं ज्ञान असलं मग त्या सजातीय ज्ञान त्या सर्पत्वाच्या जातीचं ज्ञान असेल आणि तो त्याच्या अंतःकरणात संस्कार राहतो. ज्ञानाची सूक्ष्मावस्था त्यालाच काय म्हणतात संस्कार म्हणतात. आणि त्या संस्कारापासून तुम्हाला सर्पाचा भ्रम होऊ शकतो. तर या ठिकाणी त्यांनी शंका केलेली की बा सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार सत्य शब्द काढून टाका आणि सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार हा अध्यासाला कारण आहे. तर कारण शब्द म्हणजे कार्योत्पत्तीच्या अव्यवहित पूर्वक्षणी जे असतं त्याला कारण अशी व्याख्या केली. तेव्हा हे म्हणतात की हे कारणाचं लक्षण होत नाही. तुम्ही असं म्हणा की कार्याच्या पूर्वकाली असतं ते कारण आहे. ते कार्याच्या अव्यवहित पूर्वक्षणी असलं पाहिजे असं नाही. त्याच्यामध्ये एक अडचण येते ती अशी की शास्त्रामध्ये अशी वचन आहे की मनुष्य जे कर्म करतो त्याचं कर्म म्हणजे शुभ किंवा अशुभ कर्म करतो त्याचं फल त्याला स्वर्ग किंवा नरक प्राप्त होतं. आता तो कर्म या ठिकाणी करतो ते कर्म नष्ट होऊन जातं आणि नंतर त्याला स्वर्ग किंवा नरक प्राप्ती ही कालांतराने होते, बहुत कालाने होते. मग जर तुम्ही आणि कारण कोण आहे स्वर्ग किंवा नरक प्राप्तीचं कर्म कारण आहे, शुभाशुभ कर्म कारण आहे. मग ते कर्म तर इथं नष्ट होतं, बहुत कालाने त्याचं फल होतं. याचा अर्थ कारण कोण आहे शुभाशुभ कर्म आणि ते कार्य म्हणजे स्वर्ग नरक प्राप्तीच्या अव्यवहित पूर्वक्षणी आहेत का म्हणजे पूर्वकाली आहेत, पूर्वकाली आहेत. मग शास्त्र सिद्धांत किंवा शास्त्रवचन आहे त्या शास्त्रवचनाला बाधी येईल असं त्यांनी सांगितलं. शास्त्रवचन जर बाधित होत असेल तर तुम्ही केलेलं कारणाचं लक्षण काही योग्य नाही. तेव्हा तुम्ही या ठिकाणी कार्योत्पत्तीच्या अव्यवहित पूर्वक्षणी असतं ते कारण अव्यवहित म्हणजे कोणताही अंतराय नाही तेवढं कारण झालं म्हणजे सामग्री जुळून आली का पुढचं कार्य उत्पन्न होतंच असं तुमचं म्हणणं आहे आणि त्याला म्हणतात कारण. पण ते कारणाचं लक्षण योग्य नाही. त्यापेक्षा तुम्ही त्याच्यामध्ये बदल करा आणि कार्योत्पत्तीच्या पूर्वकाली असतं ते कारण असं जर लक्षण केलं तर मग ह्या शास्त्रवचनाला पण बाध येणार नाही अशी त्यांनी शंका केली होती. आता त्याचं उत्तर सांगतात की जर तुम्ही म्हणता की कार्योत्पत्तीच्या पूर्वकाली असतं त्याला म्हणायचं कारण. मग आता घटाचं कारण कोण आहे? दंड, चक्र किंवा कुलाल हे कारण आहेत की नाही. आता समजा कुंभार मरण पावला किंवा दंड नष्ट झाला तर ते कारण आहे की नाही त्याचं. मग मृत झाला तरी पण जर एखाद्याला वाटलं का घटरूपी कार्य उत्पन्न व्हायचं तर होऊ शकतं आहे की नाही, व्हायला पाहिजे
होऊ शकतं म्हणजे व्हायला पाहिजे, पण होतं का? आणि तुमच्या पूर्वकाली होता का नाही तो? मग पूर्वकाली जे असतं ते कारण जर म्हटलं तर पूर्वकाली तर दंड पण होता, पूर्वकाली कुलाल पण होता, आणि दोन्ही मृत झाले किंवा नष्ट झाले तरी सुद्धा कार्य घट व्हायला पाहिजे, तो होत नाही. ही अनुभवाची गोष्ट आहे की नाही? मग परंतु कार्याच्या पूर्वक्षणी जर जे असेल त्या म्हणजे अव्यवहित पूर्वक्षणी असेल त्यालाच कारण असं जे आम्ही म्हणतो तेच लक्षण बरोबर आहे. तो काय म्हणतो? शास्त्रवचनाला विरोध होतो. पण शास्त्रवचनाला विरोध येत नाही म्हणून जर तो अशा प्रकारचं लक्षण केलं, कोणतं? कारणाच्या पूर्वकाली असतं ते कारण, असं जर लक्षण केलं तर मग आणखी अनुभवाच्या विरुद्ध येतं किंवा युक्तीच्या विरुद्ध येतं. कोणत्याही गोष्टीची सिद्धांत रूपाने स्थापना करायची झाली तर आपल्याला असं केलं पाहिजे की श्रुती काय म्हणते, युक्ती काय म्हणते आणि अनुभव. तर अनुभवाचा आपलाप करता येत नाही. अनुभव हे सर्वात श्रेष्ठ प्रमाण आहे. जरी कोणी म्हणायला लागलं की अग्नीने सडा टाकला जातो, अग्निना सिंचती, तर अनुभवाच्या विरुद्ध आहे की नाही? जलेन सिंचती, पाण्याच्या द्वारा सडा टाकला जातो, ही गोष्ट अनुभवाशी जुळते. पण आता जर तुमचं म्हणणं आम्ही स्वीकारलं, शास्त्रवचनाला विरोध येऊ नये म्हणून तुम्ही आमच्यावर आक्षेप घेतला, पण मग आम्हाला अनुभवाला विरोध येतो. कोणता विरोध येतो? की या ठिकाणी सर्व पूर्वकाली कारण जे असतं ते कारण जर म्हणलं तर पूर्वकाली नष्टदंड आणि मृतकुलाला आहेत, पूर्वकालात आहेत, तरी त्यांच्यापासून कार्य उत्पन्न होईल का? होत नाही. हा आपला काय आहे? अनुभव. आणि तुझं म्हणणं स्वीकारलं तर व्हायला पाहिजे, पण होत तर नाही. मग अनुभवाचा निषेध किंवा अनुभवाचा आपलाप करता येत नाही, असं त्याला उत्तर द्यायला आरंभ केला. वाचू. त्यांनी केलं होतं, कारणाचे लक्षणातील अव्यवहित पद काढून कार्याच्या पूर्वकाली असते ते कारण असे लक्षण करावे, म्हणजे शास्त्रवचन निष्फल होणार नाही, असं कोण म्हटलं होतं? पूर्वपक्षी. आता त्याचं उत्तर देतात, पण ही शंका बरोबर नाही. कारण असे लक्षण मानले तर नष्टदंड व मृतकुलाल यांच्यापासूनही घट झाला पाहिजे. कारण ते कार्याच्या पूर्वकाली होते, पण त्या नष्टदंडापासून अथवा मृतकुलालापासून घटरूप कार्य उत्पन्न होत नाही. म्हणून कार्याच्या पूर्वकार्य असेल ते कारण असे लक्षण करून भागणार नाही. आता हे आपण पाहिलंच, नष्टदंड किंवा मृतकुलालापासून ते कार्याच्या पूर्वकाली आहेत, कार्याच्या पूर्वकाली आहेत, तरी त्याच्यापासून घटरूप कार्य उत्पन्न होत नाही. आणि मग जर तुमचं लक्षण केलं कार्याच्या पूर्वकाली असतं ते कारण, तर नष्टदंड किंवा मृतकुलाल यांच्यापासून घटरूप कार्य व्हायला पाहिजे, ते होत तर नाही. म्हणून तुमचं म्हणणं बरोबर नाही. आता तो कशासाठी एवढं त्याला शास्त्राची भीड होती की शास्त्रवचनाला व्यर्थत्व येऊ नये म्हणून. मग आता त्याला त्याचंही समाधान करून सांगतात शंकेचं. आता स्वर्ग नरक प्राप्तीत शुभाशुभ कर्म कारणच नाही असे आमचे म्हणणे आहे. आपण व्यवहारात सारखं म्हणत राहतो की पाप पुण्याचं फल त्याला स्वर्ग नरक रूपाने मिळतं, म्हणून त्याने असा आशय केला, म्हणजे शास्त्राचं मनोगत व्यवस्थित जाणलं नाही. त्यामुळे तो काय म्हणतो की स्वर्ग नरकाला प्राप्तीला कारण कोण आहे? शुभाशुभ कर्म, आणि ती पूर्वकाली असतात. परंतु स्वर्ग नरक प्राप्तीला शुभाशुभ कर्म हे कारण आहेत असं आमचं मुळी म्हणणंच नाही. आमचा सिद्धांत नाही तर शुभ आणि अशुभ कर्म ह्या अनुक्रमाने स्वर्ग किंवा नरक प्राप्तीला कारण होतात असं आमचं मुळी म्हणणंच नाही. मग काय म्हणणं आहे? शुभाशुभ कर्म समाप्तीनंतर अव्यवहित उत्तरक्षणी धर्माधर्म उत्पन्न होऊन त्याचे संस्कार अंतःकरणावर राहतात. आम्ही जेव्हा म्हणतो ना शुभाशुभ कर्माची फलं स्वर्ग नरक आहे, तेव्हा शुभाशुभ कर्म हे साक्षात स्वर्ग किंवा नरकाला कारण आहेत असं आमचं म्हणणं नाही. काय होतं की शुभ किंवा अशुभ कर्म केली की त्याच्या अंतःकरणावर त्या शुभाशुभ कर्माचे धर्म किंवा अधर्म रूपाने संस्कार होतात. ते धर्माधर्म स्वर्ग नरक प्राप्तीला हेतू असून स्वर्ग नरक प्राप्तीच्या अव्यवहित पूर्वक्षणी आहेत. आता पहिल्यांदा काय होतं, शुभ किंवा अशुभ कर्म केलं ते कर्म तर इथंच नष्ट होऊन जातो, पण कर्म जरी नष्ट झालं तरी त्याच्या ज्ञानाचा सूक्ष्म संस्कार, त्यांनी काय लिहिले, संस्काराला काय म्हणले, ज्ञानाची सूक्ष्म अवस्था, त्या कर्माची सूक्ष्म अवस्था कुठं राहते? अंतःकरणामध्ये. त्याचंच नाव काय आहे? संस्कार. म्हणजे शुभ किंवा अशुभ कर्माचे संस्कार अंतःकरणात राहतात. कर्म नष्ट झाली तरी कर्माचे संस्कार अंतःकरणामध्ये राहतात. म्हणजे स्वर्ग नरक प्राप्तीच्या अव्यवहित पूर्वक्षणी आहेत. आता स्वर्ग नरक प्राप्तीला कारण कोण आहे? धर्माधर्म आहे.
आपण जे शुभ आणि अशुभ कर्म केलं की त्या अव्यवहित उत्तर क्षणी कोण निर्माण होतात? धर्म आणि अधर्म. आणि धर्म आणि अधर्म म्हणजे काय आहे तर त्या केलेल्या कर्माचा संस्कार आहे आणि तो संस्कार अंतःकरणावर राहतो आणि तो संस्कार मनुष्याला स्वर्ग किंवा नरकाला कारण होतो. म्हणजे स्वर्ग आणि नरकाच्या प्राप्तीच्या अव्यवहित पूर्वक्षणी त्या ठिकाणी कर्म आहेत असं आमचं म्हणणंच नाही. त्या कर्माने तो स्वर्ग नरक प्राप्त होतात असं नाही. त्या कर्माचे होणारे जे संस्कार आहे अंतःकरणावर, कोणते? धर्म आणि अधर्मरूप संस्कार. त्या संस्कार मात्र त्या स्वर्ग नरकाला कारण आहेत. आणि जे संस्कार आहेत ते अव्यवहित पूर्वक्षणी आहेत की नाही स्वर्ग नरक प्राप्तीच्या? म्हणजे स्वर्ग नरक प्राप्तीला कारण शुभाशुभ कर्म नसून शुभाशुभ कर्माचे धर्माधर्मरूप संस्कार हे स्वर्ग नरक प्राप्तीला कारण आहेत आणि ते त्याच्या अव्यवहित पूर्वक्षणी आहेत. याचाच अर्थ कारणाचं लक्षण कोणतं होतं की अव्यवहित कार्योत्पत्तीच्या अव्यवहित पूर्वक्षणी असतं ते कारण. असं आम्ही केलेलं लक्षण ते यथार्थ आहे, योग्य आहे, त्याच्यामध्ये कोणताही दोष येत नाही. ठीक आहे ना? धर्माधर्म स्वर्ग नरक प्राप्तीला हेतू असून स्वर्ग नरक प्राप्तीच्या अव्यवहित पूर्वक्षणी आहेत. म्हणून अव्यवहित पूर्वक्षणी असेल तेच कारण असे मानणे युक्त आहे. याचाच अर्थ काय झाला? आमचं जे लक्षण केलेलं आहे काय, कार्याच्या उत्पत्तीच्या अव्यवहित पूर्वक्षणी जे असेल ते कारण. मग आता तो म्हटलं होता की शास्त्रवचनाला व्यर्थत्व आहे का? शास्त्रवचनाला व्यर्थत्व येत नाही. कारण आता केलेलं कर्म शुभ किंवा अशुभ हे जर साक्षात स्वर्ग नरक प्राप्तीला कारण असतं तर मग आम्हाला लक्षण बदलावं लागलं असतं. परंतु तसं बदलण्याची आवश्यकता नाही. कारण शुभाशुभ कर्म हे स्वर्ग नरक प्राप्तीला कारण आहेत असं आमचं म्हणणं मुळीच नाही. मुळी आमचं असं म्हणणंच नाही. मग म्हणणं काय आमचं? आपण केलेले शुभाशुभ कर्माचे संस्कार अंतःकरणावर होतात. कोणत्या रूपाने? त्याला धर्माधर्म रूपाने होतात. आणि ते धर्माधर्म रूप संस्कार हे स्वर्ग नरक प्राप्तीला कारण आहेत आणि ते स्वर्ग नरक प्राप्तीच्या अव्यवहित पूर्वक्षणी आहेत. मग आता कारण कोण आहे? शुभाशुभ कर्म आहे का धर्माधर्मरूप संस्कार आहेत? आणि संस्कार स्वर्ग नरक प्राप्तीच्या अव्यवहित पूर्वक्षणी आहेत का केवळ पूर्वकाली आहेत? अव्यवहित पूर्वक्षणी आहे. मध्ये कुठलाही अंतराय नाही. हे झालं धर्माधर्मरूप संस्कार की त्याचं हे कारण जुळून आलं की त्याचं पुढचं फल कोणतं आहे? स्वर्ग नरक प्राप्ती. म्हणून अव्यवहित पूर्वक्षणी असेल तेच कारण असे मानणे युक्त आहे. आता बघा आणखीन सांगितलं की सर्पज्ञानानंतर बहुत कालाने सर्पाध्यास होतो. त्या काली सर्पज्ञान तर नाही, फक्त सर्पज्ञानाचा संस्कार आहे. त्या संस्कारानेच सर्पाचा अध्यास घडतो. आता काय आक्षेप घेणाऱ्याला कसाही आक्षेप घेता येतो, पण वस्तुस्थितीनं कसं घडतं हे जर आपल्या लक्षात असेल तर आपल्याला सिद्धांत जुळवून सांगता येतो, निर्दोष रीतीनं कथन कसा करता येतो. आता हाच आक्षेप त्यांनी घेतला की तुम्हाला रज्जूवर सर्पाचा अध्यास होतो. तेव्हा तरी असं होतं का तुम्हाला सर्पाचं ज्ञान झालं, वादीवरचा सर्पाचं ज्ञान झालं आणि किंवा तुम्हाला चित्रातल्या सर्पाचं ज्ञान झालं, मिथ्याच आहे का नाही, तरीसुद्धा तुम्हाला जेव्हा रज्जूवर सर्पाचा भ्रम होतो त्याचं कधी 8 दिवसांनी तुम्हाला मंद अंधकारामध्ये रज्जू पडलेले असेल आणि नंतर तुम्हाला सर्पाचा अध्यास घडतो. मग अव्यवहित पूर्वक्षणी त्या ठिकाणी ते सर्पज्ञान किंवा ते सर्प असतो का बहुत कालाने होतो. मग त्यावेळेला जे होतं त्यावेळेला अव्यवहित पूर्वक्षणी जर म्हटलं जे असतं ते आपलं अव्यवहित पूर्वक्षणी असतं तेच कारण, नुसतं पूर्वकाली असतं ते कारण म्हटलं. आपण काय म्हणतो रज्जूवर सर्पाचा भ्रम होतो, पण तुम्हाला सर्पाचं झालेलं ज्ञान कोणतंही सत्य सर्पाचं झालेलं ज्ञान असो किंवा मिथ्या सर्पाचं ज्ञान झालेलं असो, पण तुम्हाला जेव्हा भ्रम होतो तो बहुत कालाने होतो की नाही, जेव्हा प्रसंग येईल तेव्हा घडतो. मग अव्यवहित पूर्वक्षणी ते सर्पाचं ज्ञान असतं काय? तो सर्प असतो काय? आणि तो सर्पाचं ज्ञानही नसतं तरी भ्रम होतं की नाही. तिथं बऱ्याच पूर्वकालामध्ये होतं, पण त्यावेळेला काय झालं, त्या सर्पाचं ज्ञान झालं तुम्हाला, नंतर त्या ज्ञानाचा संस्कार तुमच्या अंतःकरणावर राहिला आणि पुन्हा मंद अंधकारा जेव्हा एखाद्या रज्जूवर तुम्हाला सर्प रज्जू दिसली, त्याचं सामान्य स्वरूपाने इथं काहीतरी पडलं असं ज्ञान झालं, विशेष हा रज्जूच आहे असं ज्ञान झालं नाही. म्हणजे त्याच्या सामान्य स्वरूपाचं ज्ञान आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान, आणि त्या अज्ञानाला
ज्ञानाचं कार्य सर्प तुम्हाला दिसला, आहे की नाही? मग त्याच्या पूर्वकाली काय होतं? पूर्वकाली काय होतं? सर्पज्ञानाचा संस्कार होता. तो फक्त कोणता? सत्य वस्तू असणाऱ्या सर्पाचा संस्कार होता का मिथ्या वस्तू असणाऱ्या सर्पाचा संस्कार होता? सत्य असो नाही तर मिथ्या असो, फक्त काय पाहिजे? सजातीय पाहिजे. सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार हा मात्र अव्यवहित पूर्वक्षणी होता. मग अव्यवहित पूर्वक्षणी कोण मानलं पाहिजे? सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार, म्हणजे संस्कार मानलं पाहिजे, आहे की नाही? संस्कार मानलं पाहिजे. सर्पज्ञानानंतर बहुत कालाने सर्पाध्यास होतो. सर्पाचं ज्ञान झालं आज आणि सर्पाचा अध्यास बहुत कालाने झाला. त्या काली सर्पज्ञान तर नाही. ज्या वेळेला आपल्याला सर्पाचा अध्यास झाला तेव्हा सर्पाचं ज्ञान आहे का ते अगोदरच होऊन गेले आणि बऱ्याच कालाने सर्पाचा अध्यास झालेला आहे. म्हणून त्या काली सर्पज्ञान तर नाही, फक्त सर्पज्ञानाचा संस्कार आहे. फक्त काय होता? अव्यवहित पूर्वक्षणी कोण होता? सर्पज्ञानाचा संस्कार, आणि त्या संस्काराने सर्पाचा अध्यास घडतो. अगोदर सर्पज्ञानाचा संस्कार होता म्हणून सर्पाचा अध्यास घडला. सर्पज्ञानाचा संस्कार नसता तर अध्यास घडला नसता. कारण सर्प तर फार अगोदर आहे की नाही? त्या सर्पाचं ज्ञान तर बहुत कालापूर्वी झालेलं आहे आणि त्याच्यानंतर बऱ्याच कालाने काय झालं आहे? सर्पाचा अध्यास घडलेला आहे. मग त्यावेळेला ते सर्पज्ञान आहे का सर्पज्ञानाचा संस्कार आहे? फक्त संस्कार आहे. तो पूर्वकाली आहे का अव्यवहित पूर्वकाली आहे? आणि अव्यवहित पूर्वकाली तो आहे संस्कार म्हणूनच अध्यास घडला का नाहीतर घडला नसता? म्हणूनच अध्यास घडला, नाहीतर घडला नसता. दोन्ही बरोबर आहे की नाही? आता बघा, तसेच शिंपीचे ठिकाणी रुपयाच्या अध्यासात रुपयाचा ज्ञानजन्य संस्कारच कारण आहे. आता शिंपीच्या ठिकाणी म्हणजे शिंपली किंवा त्याला काय म्हणतो शुक्ती, त्या शुक्तीच्या ठिकाणी आपल्याला रजताचा म्हणजे चांदीचा अध्यास घडतो, बरोबर आहे ना? आपल्याला चांदीचं जे झालेलं ज्ञान आहे ते तर बऱ्याच दिवसापूर्वी झालेले, त्याच्या चकचकीतपणा वगैरे आपल्याला माहीत आहे. आणि नंतर आपल्याला शुक्तीवर उन्हामध्ये ते चमकते आणि त्या चकचकीतपणामुळे आपल्याला भ्रम होतो. तर अव्यवहित पूर्वकाली त्या ठिकाणी हे आहे का? अव्यवहित पूर्वकाली शुक्तीचं ज्ञान, आपलं रजताचं ज्ञान आहे का आपल्याला? का रजताचं ज्ञान पूर्वी झालेलं आहे आणि आपल्याला आता काय झाला? भ्रम कधी झाला? रजताचा आता झाला, आहे की नाही? आता मग हा भ्रम होण्याच्या पूर्वी त्या अध्यासाचं कारण, बरोबर ना? म्हणजे अध्यासाचा भ्रम किंवा त्या रजताचा भ्रम किंवा रजताचा अध्यास होण्याच्या फार पूर्वी काळी काय होतं? त्या रजताचं ज्ञान होतं. मग आता काय कारण आहे? आता तो काय आहे? त्या रजताचं झालेलं पूर्वीचं जे ज्ञान आहे ते ज्ञान तर होऊन गेलं, आता ते नाही, ते भूतकाळात होऊन गेलं, पण त्याचा संस्कार ज्ञानजन्य संस्कार राहिला आणि त्या संस्कारामुळे आपल्याला शुक्तीवर रजताचा अध्यास घडला. मग रजताचा अध्यास घडण्याच्या अव्यवहित पूर्वक्षणी कोण आहे? रजताचं ज्ञान आहे का रजताचं ज्ञानजन्य संस्कार आहे? मग कारण रजताचं ज्ञान आहे त्याला का रजताच्या ज्ञानजन्य संस्कार आहे? रजताचा ज्ञानजन्य संस्कार हा रजताचा भ्रम होण्याच्या अव्यवहित पूर्वक्षणी आहे का पूर्वकाली आहे? अव्यवहित पूर्वक्षणी. पूर्वकाली म्हणजे फार पूर्वी, आणि अव्यवहित म्हणजे त्याच्यामध्ये कोणताही अंतराय नाही. त्याच्या पुढचा क्षण म्हणजे काय? तुम्हाला रज्जूवर सर्पाचा किंवा शुक्तीवर रजताचा भ्रम झाला, त्याच्या एक क्षण पूर्वी काय आहे? तुम्हाला रजताचा संस्कार आहे की नाही? रजताचा ज्ञानाचा संस्कार आहे, म्हणजे ज्ञानजन्य संस्कार हा अव्यवहित पूर्वकाली असतो आणि तोच अध्यासाला कारण होतो. ठीक आहे ना? कंटाळवानं नाही होत ना? लक्षात येत आहे ना सगळं? बघा आता, तसेच शिंपीचे ठिकाणी रुपयाच्या अध्यासात रुपयाचा ज्ञानजन्य संस्कारच कारण आहे. आणि आणखी एक सांगतात, आता ज्या अर्थी वेदांत मतात ब्रह्माव्यतिरिक्त सर्व पदार्थ मिथ्या आहेत त्या अर्थी सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार म्हणून एक असतोच असे म्हणता येणार नाही. उलट मिथ्या वस्तू ज्ञानजन्य संस्कारच अध्यासाला हेतू आहे असे म्हटले पाहिजे व ते बंधासाच्या अध्यासास कारण सिद्ध आहे. एवढी पंक्ती चांगली लक्षात घ्या, कारण त्यांनी काय सांगितलं होतं? तुमच्या मतात सुद्धा काय त्यांनी स्वतः सांगितलं होतं की हा अध्यास घडतो, त्या अध्यासाचे कारण कार्याध्यासाची सामग्रीमध्ये सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार, आणि तो म्हणतो सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार मीच म्हणतो असं नाही, तुमच्या वेदांत मतात सुद्धा असंच मानावं लागतं, सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार. कशावरून? तर त्यांनी सांगितलं की जेव्हा आपल्याला हा जगताचा किंवा अहंकारादी अनात्म पदार्थाचा बंध होतो त्याला कारण काय? हा बंधाचं कुठंतरी परिज्ञान असलं पाहिजे की नाही आपल्याला?
आणि तो बंध कुठंतरी आपल्याला बंध अहंकारादी अनात्म पदार्थाचा बंध सत्य वाटतो की नाही, मग तो कुठंतरी सत्य असला पाहिजे. म्हणजे सत्य असला म्हणजे काय होईल, सत्य वस्तू असणारा जो बंध त्याचं ज्ञान होईल. म्हणजे पूर्वी कधीतरी तुम्हाला ज्ञान झालेलं असलं पाहिजे आणि मग सत्य वस्तू ज्ञानजन्य असा त्या पदार्थाचा काय झाला पाहिजे, संस्कार, आणि मग तुम्हाला कार्याध्यास घडू शकेल. ठीक आहे ना. तर आणि तो म्हणतो हे बरोबर आहे, तुमच्या मतामध्ये असंच मानतात म्हणतो. परंतु काय म्हणतो, तुमचा एक सिद्धांत आहे की परमात्म्याच्या अतिरिक्त ब्रह्माच्या अतिरिक्त कोणतीच वस्तू सत्य नाही आणि अध्यास घडायला काय पाहिजे, सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार पाहिजे. तेव्हा तुमच्याच मतात असं होतं, तुमचा सिद्धांत अपसिद्धांत होईल ना जर ब्रह्माच्या अतिरिक्त काहीच सत्य नाही आणि अध्यास व्हायला काय पाहिजे, सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार. मग जर आता सत्य वस्तू जर असली तर त्याचं ज्ञान होईल आणि नंतर त्याचे संस्कार होतील. पण परमात्म्याच्या अतिरिक्त कोणती सत्य वस्तूच पाहिली नाही तर त्या सत्य वस्तूचं ज्ञान आणि त्या वस्तूच्या ज्ञानापासून होणारा संस्कार हे सिद्ध होतील का, नाही. म्हणजे याचा अर्थ सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्काराची ही जी सामुग्री आहे कार्याध्यासाची हीच सिद्ध होत नाही. म्हणून बंधाचा अध्यास घडणं शक्य नाही, म्हणजेच बंध अध्यस्त असणं शक्य नाही. आणि जो पदार्थ अध्यस्त नसतो तो पदार्थ असतो सत्य. म्हणजे याचा अर्थ अहंकारादी अनात्म पदार्थांचा बंध हा काय आहे, सत्य. आणि हे जर मान्य केलं का पुन्हा काय म्हणतो की याचा अर्थ जो पदार्थ सत्य आहे, सत्य पदार्थाची ज्ञानाने निवृत्ती होत नाही, अर्थात सत्य पदार्थाची निवृत्ती क्रियेने होते. म्हणजेच तुम्हाला ह्या बंधाची निवृत्ती करायची असेल तर आवश्यकता काय आहे, कर्माची. कर्माने अहंकारादी अनात्मबंध निवृत्त कसा होईल हे आम्ही तुम्हाला सांगू. आता तो कसा होतो यासाठी तुम्ही आम्हाला शरणागत व्हा, म्हणजे आम्ही तुम्हाला सांगू असं त्यांनी सांगितलं होतं. बरोबर आहे ना, एवढं लक्षात आहे ना सगळं. आता बघा, आता म्हणतो, आता हा सिद्धांती त्यांना सांगतो, ज्या अर्थी वेदांत मतात उलट त्याला सांगतात आमचं म्हणणं बरोबर आहे, ब्रह्माच्या अतिरिक्त दुसरा कोणताही पदार्थ सत्य नाही, म्हणून सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार होणं शक्य नाही. पण आमचं मुळातच असं आहे का सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार हे अध्यासाला कारण नाही, तर कार्याध्यासाची सामुग्रीत काय आहे, सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार. आणि उलट आमचं मत असं आहे का ब्रह्मा अतिरिक्त कोणताच पदार्थ सत्य नसल्यामुळं सत्य वस्तूच नाही तर सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार होतीलच कसे. उलट ते संस्कार झाले तर सजातीय म्हणजे वादीच्या केलेला साप किंवा सर्पात आपलं चित्रात काढलेला साप असं मिथ्या वस्तूचं जर ज्ञान असेल तर त्या संस्कारानेच काय होईल, पुन्हा त्याला मिथ्या वस्तूचा म्हणजे सर्प या मिथ्या वस्तूचा काय होईल, अध्यास घडेल. म्हणून उलट सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार कारण नसून मिथ्या वस्तू ज्ञानजन्य संस्कारच अध्यासाची सामुग्री आहे असा आमचा सिद्धांत सिद्ध करतो. लक्षात येते ना का सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार पाहिजे नाही का, उलट सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार आमचे. मग आता आमचा सिद्धांत अपसिद्धांत होईल का, होणार नाही. ऐके नाही, आम्ही जे सांगितलं ते बरोबरच आहे की खरोखरच आमचं म्हणणंच असं आहे की कोणत्याही पदार्थ परमात्म्याच्या अतिरिक्त सत्य नाही. सत्य नाही तरी अध्यास का घडतो, सत्य नाही पण मिथ्या वस्तू असून त्याचं ज्ञान होतं का नाही मिथ्या वस्तूचं, आणि त्या मिथ्या वस्तूच्या ज्ञान झाल्यावर त्याचा संस्कार राहील की नाही, आणि त्या संस्कारापासून पण अध्यास घडू शकेल की नाही, अध्यास घडू शकतो. काही तकलीफ नाही ना, काही व्यवस्थित चाललंय ना ह्याच्यामध्ये, काय होतं काही शिंपीच्या ठिकाणी रुपयाचा अध्यासात रुपयाचा ज्ञानजन्य संस्कारच कारण आहे. आणि ज्या अर्थी वेदांत मतात ब्रह्मा व्यतिरिक्त सर्व पदार्थ मिथ्या आहेत, वेदांत मतात काय आहे, ब्रह्माच्या अतिरिक्त सर्व पदार्थ मिथ्या आहेत, त्या अर्थी सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार म्हणून एक असतो असे म्हणताच येणार नाही. मग तुम्हाला म्हणता येईल का सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार आहे, सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्काराची सिद्धीच होणार नाही, कारण सत्यतू 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 विठ्ठला, त्याच्या अतिरिक्त काहीच सत्य नाही. त्यामुळं सत्य वेदांत मताला जर अनुसरलं तर सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार म्हणून तुम्हाला काहीच म्हणता येणार नाही. उलट मिथ्या वस्तू ज्ञानजन्य संस्कारच अध्यासाला हेतू आहे असे म्हटले पाहिजे. सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार अध्यासाला येतोय म्हणण्याऐवजी तुम्हाला काय म्हणावं लागेल, मिथ्या वस्तू ज्ञानजन्य संस्कार असतील तरच अध्यास घडतो. सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्काराने अध्यास घडणारच नाही, कारण दुसरा सत्यवस्तूच नाही. तेव्हा सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार हा अध्यासाला कारण होतो असं तुम्हाला कधी म्हणताच येणार नाही मुळात. मग म्हणायचं झालं तर अध्यासाला कारण काय म्हणावं
म्हणावं लागेल तुम्हाला, मिथ्या वस्तू ज्ञानजन्य संस्कार हीच अध्यासाची सामुग्री आहे असंच तुम्हाला अखेर म्हणणं भाग आहे. उलट मिथ्या वस्तू ज्ञानजन्य संस्कारच अध्यासाला हेतू आहे असेच म्हटले पाहिजे व ते बंधाच्या अध्यासास कारण सिद्ध आहे. इथं काय बंधाचा अध्यास होतो की नाही? बंध कसा आहे? अध्यास. आणि बंधाचा अध्यास व्हायला पाहिजे काय? मिथ्या वस्तू ज्ञानजन्य संस्कार. आणि मिथ्या वस्तू ज्ञानजन्य संस्कार या ठिकाणी आहेत का नाही? वादीचा काढलेला सर्प मिथ्याच आहे की नाही? चित्रात काढलेला सर्प काय आहे? मिथ्या. पण त्या मिथ्याचा सर्पत्व जातीचा तुम्हाला त्या ठिकाणी ज्ञान झालं की नाही? परंतु ते कोणतं झालं? मिथ्या. बरोबर ना? मग मिथ्या असणाऱ्या पदार्थाचं तुम्हाला काय झालं? ज्ञान. बरोबर ना? आणि मग मिथ्या वस्तूचं झालेलं जे ज्ञान, त्या ज्ञानाचा काय झाला? तुमच्या अंतःकरणात संस्कार. म्हणजे त्या ज्ञानाची सूक्ष्म अवस्था, त्यालाच काय म्हणतात? संस्कार. ते राहिलं. आणि नंतर तुम्हाला ज्या वेळेला पुन्हा काय झालं? हा जगदरूपी कार्य किंवा अहंकार आदी अनात्म पदार्थ यांच्या बंधाचा काय झाला तुम्हाला? अध्यास. परंतु त्याच्यासाठी तो बंध सत्यच पाहिजे होता का? उलट सत्य नाहीच आहे. सत्य नाहीच आहे. उलट तो काय म्हणावं लागेल तुम्हाला? मिथ्या. मग आमचा सिद्धांत अपसिद्धांत होतो का? अपसिद्धांत याचा अर्थ एक आपण सिद्धांत मानणं आणि पुन्हा त्याच्या विरुद्ध आपणच बोललं, त्याला काय म्हणतात? अपसिद्धांत. म्हणून आपले कीर्तन, प्रवचन किंवा आपलं बोलणं याच्यात काय होता कामा नये? अपसिद्धांत होता कामा नये. आपण एक सिद्धांत मानला बरोबर अशी जुळवणी करायची का जेणेकरून त्याला कुठेही अपवाद येऊ नये. मग आणि जर येत असेल तर आपणच अभिप्रेत्य परिहार म्हणून तशी शंका निर्माण करायची आणि त्या शंकेचं पुन्हा उत्तर द्यायचं किंवा समाधान करायचं, अशी शास्त्रचर्चेतली पद्धत आहे. ही एक प्रकारची शास्त्रचर्चा चालली. आता आपल्याला वाटतं ग्रंथ शिकतो, पण इथं कसं गेलंय? शिष्य म्हणतो, पुन्हा गुरुजी त्याचं उत्तर देतात, शंका घेतात, त्याचं समाधान करतात. हे आपल्याकडे चाललेलं विचाराचं मंथन आहे की नाही? जसं लोणी काढण्यासाठी त्याला सारखं ते दही त्याच्यामध्ये आपण त्या रवीनं मंथन करतो आणि लोणी बाजूला काढतो, तर सिद्धांतरूपी नवनीत निघण्यासाठी हे घुसळण आहे. शंका समाधानाचं काय आहे? घुसळण आहे. असं याच्याकडे अशाच रीतीनं पाहिजे. हेच जर आपण चांगला अभ्यास केला आणि दोघं चौघं बसलं तर एकाने शंका करायची आणि एकाने त्याचं उत्तर द्यायचं, दुसऱ्याने शंका करायची, उत्तर द्यायचं, की झाला ग्रंथ तयार. या वेगळं काय आहे नाही याच्यामध्ये. आणि ते पण काय जसं घडतं, रज्जूवर प्रश्न काय चाललाय? रज्जूवर सर्पाचा अध्यास होतो किंवा शुक्तीवर रजताचा अध्यास होतो. तर अध्यास होतो म्हणजे हे खोटं ठरतं. पण हे खोटं ठरण्यासाठी या अध्यासाची सामुग्री काय? हे खोटंच आहे असं जेव्हा असतं म्हणजे त्याला अध्यास होतो. पण अध्यास घडण्यासाठी सामग्रिक आहे याचा विचार करायला पाहिजे. कशामुळे हा अध्यास घडतो? तर त्यांनी सांगितलं की सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार, प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय याच्यातले दोष जेव्हा सांगितले तेव्हा आपल्याला ते योग्य पण वाटतं, तसं पण घडताना दिसतं आणि स्थूल मानाने ते बरोबर आहे असं वाटतं. परंतु जेव्हा आपण अधिक बारीक विचार केला तर ही मतं कशी होतात? खंडित. सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार कारण नाही, सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार आहे. उलट सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार कारण म्हणताच येत नाही, कारण जर म्हटलं तर आपला सिद्धांत काय होतो? अपसिद्धांत. मग उलट आपण त्याला म्हणतात प्रौढीवाद. म्हणून उलट आपली सरशी सिद्ध करण्यासाठी त्याला काय म्हणतात? अरे बाबा, उलट मिथ्या वस्तू ज्ञानजन्य संस्कार हाच अध्यासाला कारण आहे आणि तो इथं हा अध्यासाची सामग्री म्हणून सिद्ध आहे की नाही? कारण पाहिलेला तो सर्पाचं जे ज्ञान झालं होतं ते मिथ्या सर्पाचं झालं होतं का सत्य सर्पाचं झालं होतं? मिथ्या सर्पाचं झालं होतं. आणि मिथ्या वस्तू ज्ञानजन्य संस्कार राहिला आणि आता आपल्याला सर्पाचा भ्रम झाला. तेव्हा तू सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार म्हणणं चांगलं का सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार? आणि मग मिथ्या वस्तू ज्ञानजन्य संस्कार म्हणणं चांगलं आहे का सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार? मिथ्या वस्तू ज्ञानजन्य संस्कार असं त्याला पण समजावून सांगतात. याच्यामध्ये केवळ अशी ही चर्चा नाही की तुझा पराभव करायचा आणि माझं मोठेपण मिरवायचं असं नाही. दोघं चर्चेला बसले तेव्हा खांद्याला खांदा लावून आणि सत्याचं अन्वेषण, खरं काय आहे त्याचा शोध लागला की तो म्हणतो की मला हे मान्य आहे. म्हणजे असं काही नाही का त्यांचं त्याला वितंड किंवा जल्प, आपण पाठीमागे सांगितलं की नुसतं दुसऱ्याचं खंडन करायचं ना आपलंच बरोबर आहे असं म्हणायचं किंवा चुकीचं म्हणणं रेटून न्यायचं, असा याच्यातला भाग नाही. जे सत्य असेल त्या सत्य दोघांनी मान्य करायचं. अशा प्रकाराने गुरु शिष्यांचा जो सतपथ आहे त्याच्यामधला हा संवाद आहे. तर त्या हे लक्षात आलं ना आता? उलट अध्यासाची सामुग्री सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार नसून, कारण आमच्या दृष्टीनं परमात्म्याच्या अतिरिक्त सत्य काहीच नाही आणि अध्यास तर घडतो. याचाच अर्थ काय आहे? मिथ्या वस्तू ज्ञानजन्य संस्कार. पण तुम्ही नुसती प्रतिज्ञा केली, पण मिथ्या वस्तू ज्ञानजन्य संस्कार सिद्ध करणं इथं आहेत ना. मिथ्या बंध कसा आहे? मिथ्या. आणि मिथ्या बंधाचा पूर्वी अध्यास झाला, तो कधीपासून झाला सांगता येतं का? अनादिकालापासून झालेला.
याला कारण कोण? पहिल्या मिथ्या वस्तू ज्ञानजन्य संस्कार आहे की नाही, आणि त्या संस्काराला कारण काय? पहिल्या मिथ्या वस्तू ज्ञानजन्य संस्कार. त्या ज्ञानाला कारण काय? पूर्वी. म्हणून आम्ही काय म्हणतो, हा अध्यास कधीपासून झालाय? अनादी काल. सांगता येईल का कधीपासून झालाय? ह्या सृष्टीच्या पूर्वी सृष्टी होती तिच्यापासून, म्हणजे आपल्याला अनादी कालापासून हा अध्यास होत आलाय. मग आता पण नाही, पण तुम्हाला काल पण सांगता आलं पाहिजे आहे की नाही. तुम्हाला सांगता येत नाही म्हणून म्हणतात अनादी कालापासून आहे की नाही. परंतु सांगता येण्यापेक्षा खरं म्हणून त्यांनी कार्याध्यास का म्हणून अगोदर घेतला, कार्याध्यासात निवड का केली याच्याविषयी त्यांनी काय सांगितलं. कार्याध्यास हा साक्षात दुःखाला कारण आहे, कारणाध्यास हा साक्षात दुःखाला कारण नाही. त्याच्यात दुःखाचं बीज आहे, पण त्यावेळेला आपल्याला अनुभव येत नाही. जसं आपण म्हणतो कारणाध्यासाची अवस्था म्हणजे सुषुप्ती अवस्था आहे. त्या सुषुप्ती अवस्थेमध्ये निद्रिताशी शेजेशी सापतैशी उर्वशी दुःख होते का त्याला, पण जागं झाल्यावर सगळं सुरू झालं की नाही. म्हणून अगोदर आम्ही कार्याध्यासाचा विचार करतो. म्हणून या कार्याध्यासाचा विचार त्यांनी का केला, तर साक्षात दुःखाला कारण कार्याध्यास आहे म्हणून हा विचार चाललेला आहे. हां, तर त्याच्यामध्ये स्वामी महाराज सांगायचे की हे कार्याध्यास झालाय कधीपासून आपल्याला सांगता येते का? कारण कधीपासून त्याचं अज्ञान आहे हे सांगता येतं का? ते अज्ञान सुद्धा काय आहे? अनादी आहे, बरोबर आहे ना. आणि हा कार्याध्यास कधीपासून झाला? तो सुद्धा अनादीच आहे. अरे अनादी जरी असला तरी आता आपण चिंतन कशासाठी करतो? तो अनादी का आमका वार ठरवायच्यापेक्षा झाला हे तर खरं आहे की नाही. आता प्रत्यक्ष झालाय की नाही, तुम्हाला अध्यास झालाय की नाही. मग अध्यास झाला तर अध्यास असंच वागवत राहायचा का आता अध्यासाचा निराश करायचा? अध्यासाचा निराश करणं हे पुरुषार्थ आहे. आता त्याच्याविषयी कधीपासून झाला हे बरं ठरवला तुम्ही, काय पुरुषार्थ करणार आहे त्याच्यामध्ये? आता प्रत्यक्ष झालाय याचा निराश कसा करायचा याचा विचार करा. स्वामी महाराज सांगायचे विनोदाने, एक मला वाटतं आपण सांगितलं असेल, तो काय म्हटला, श्राद्धाला बसल्यावर शौचाला होणं शक्यच नाही, सांगितलं होतं ना दृष्टांत. तरी एक ब्राह्मणाने श्राद्ध केलं, श्राद्ध होतं त्याच्या वडिलांचं. तर ब्राह्मण असं आहे की श्राद्धाचा संकोच करायचा असतं, ठराविकच लोक बोलवायचे आणि त्यांना आदल्या दिवशी मुक्कामाला बोलवायचं, त्यांना उपवास करायला सांगायचा आणि दुसऱ्या दिवशी तो विधी करतात. तर त्या विधीमध्ये सगळे ब्राह्मण जेवायला बसले. त्या ब्राह्मणाला विचारलं, ते एका ब्राह्मणाने असं विचारलं, मला थोडी शंका आहे. त्यांनी काय सांगितलं की काय शंका आहे तुझी? ते म्हणे, समजा आपण जेवणाला बसलो आणि जेवणाला बसल्यानंतर जर समजा एखाद्याला शौच झालं कपड्यामध्ये, तर मग त्याला काय प्रायश्चित्त करायचं? त्यांनी सांगितलं पण असं होणं शक्यच नाही, पंक्तीला बसल्यानंतर शौच होणं शक्यच नाही. ते म्हणे पण समजा झालं तर? ते म्हणे झालं तर काय? ते म्हणे पण असं होणं शक्य नाही, कारण ब्राह्मणाला आदल्या दिवशी बोलावलेलं असतं, त्याला उपवास केलेला असतो, दुसऱ्या दिवशी तो विधी होईपर्यंत काय केलेलं नसतं. पण ते म्हणे शक्यच नाही. त्यांनी सांगितलं की मलाच प्रत्यक्ष झाले. आता अनुभवाचा आपलाप करता येत नाही. तसं आपण जरी म्हणलं आत्मा स्वयंप्रकाश आहे की नाही, याच्या ब्रह्मसूत्र भाष्याचं अध्यास भाष्य आहे ना, अध्यास भाष्यामध्ये त्यांनी लिहिलं की त्याच्यामध्ये अंधार आणि प्रकाश एक रूप येईल का? कधी येणार नाही. तसं आत्मा कसा आहे? स्वयंप्रकाश आहे. आणि अज्ञान कसं आहे? तमोरूप, अंधकार रूप. अंधकार आणि प्रकाश एकत्र राहील का? तसं अज्ञान आणि ज्ञानरूप आत्मा यांचा, ज्ञानरूप आत्म्यावर अज्ञानाचा अध्यास होईल का? कधी अज्ञान कार्याचा अध्यास होईल का? ते आहे स्वयंप्रकाश आहे की नाही. आणि जर तसं झालं तर सूर्यप्रकाश आणि अंधकार एकत्र राहतील का? नाही. पण राहतात का? कधी नाही. तसं ज्ञान आणि अज्ञान एकत्र राहणं शक्य आहे का? आहे की नाही. मग भ्रम होणं शक्य आहे का? अध्यास होणं शक्य आहे का? अध्यासाची सिद्धीच होत नाही. ब्रह्मसूत्र भाष्य म्हणजे अध्यास भाष्य आहे ना, त्याच्यामध्ये अशीच सुरुवात केली, तमप्रकाशवत विरुद्ध स्वभावयो. तमप्रकाशमध्ये त्यामुळं अध्यास होणं कधीच शक्य नाही असं सांगितलं. परंतु ही झाली का शब्दांनी बरोबर आहे की नाही, पण प्रत्यक्ष अध्यास तुम्हाला आम्हाला झालाय की नाही? आता मी देह आहे, हा अध्यास झालाय की नाही. मग आता जर अध्यास झालाय तर आता याची निवृत्ती कशी करायची? तो कसा काय झाला, कुठून आला ह्याचं विचार करायचं कारण नाही, बरोबर आहे ना. परमानंद आनंद रूप आत्मा आहे, त्याला दुःख होईलच कसं? आता तूच दुःखात खितपत पडतो ना, आनंद तुला प्राप्त नाही. तू स्वयंप्रकाश म्हणतो, मी अज्ञानी म्हणतो आहे की नाही. मी मरका आहे म्हणतो आणि आत्मा अमर आहे म्हणतो. काय उपयोग आहे का? अनुभव जो आहे तुझा, तो अनुभव कशाचा आहे? अज्ञानाचा आहे, मननाच्या भयाचा आहे, दुःखाचा अनुभव आहे, द्वैत
द्वैताचा अनुभव आहे. आणि तू काय म्हणायला लागला, मी स्वयंप्रकाश आत्मा आहे त्या ठिकाणी होईलच कसा, पण झालाय कोणाला, प्रत्यक्ष मलाच झालं, तो म्हणतो ब्राह्मण. ऐकलं तसं अज्ञान कोणा ठिकाणी, प्रत्यक्ष माझ्याच ठिकाणी. त्याने आधुनिक विज्ञानाप्रमाणे एक कक्षा येते. किती माणूस जरी म्हणला स्वयंप्रकाश आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान राहणं शक्य नाही, तर आज्ञा नावाचा शब्द तो उच्चार केल्याशिवाय राहणार नाही. साधं तुम्हाला विचारलं भिंतीच्या पलीकडे काय आहे, तर तुम्ही म्हणता मला माहीत नाही, म्हणजे त्याचं मला काय आहे, अज्ञान आहे. ऐक, त्याचं मला काय आहे, अज्ञान आहे असं म्हणता. म्हणजे अज्ञान मानावंच लागतं. म्हणजे अध्यास होतो हा आपला काय आहे, अनुभव आहे. त्यामुळं आता फक्त काय करायचं, हा अध्यास होतो का न होतो, कसा होणं शक्य, याच्यापेक्षा झालाच आहे, आता त्याची निवृत्ती कशी करायची याचा विचार केला पाहिजे. स्वामी महाराज सांगायचे, एक मनुष्य अंधारामध्ये येत होता. येता येता अंधारामधून येताना त्याच्या पायाला काहीतरी ओलं लागलं. ओलं लागल्यावर तो लागला विचार करायला की बा हे ओलं काय असेल, ऐकी नाही, इथं कोणी पाणी सांडलं असेल की काय, चिखल कशामुळं झाला असेल काय, तो विचार करायला लागला. बऱ्याच पुढे चालला, पण नेमकं काय हे म्हटलं काही कळत नाही. मग त्याने ते खाली बोटाने त्या पायाला हात लावला. नंतर त्याने नाकाला लावलं. म्हणलं पण नेमकं दुर्गंधीयुक्त अनेक पदार्थ असतात, नेमकं काय आहे. मग त्याने त्याला जिभेला लावलं. दुसरा एक माणूस पाठीमागून येत होता, त्याच्याही पायाला लागलं. त्यांनी सांगितलं काही असो, हा काहीतरी किळसवाना पदार्थ असेल काही, आणि काही असलं तरी गाळच आहे ना तो, म्हणजे बाह्य पदार्थच आहे ना. त्यांनी नळामध्ये फोर्समध्ये पाणी सोडलं आणि पाय धुवून टाकलं. आता पाय धुणं चांगला शहाणा का ते काय आहे याचा शोध घेणारा चांगला. तसं हे अज्ञान आपण किती म्हटलं की अध्यास होणं शक्य नाही. अध्यास झाला कसा, आता काम काय आहे, अध्यासाची निवृत्ती करणं. तसंच परमानंद रूप आत्मा आहे. तुला आहे का आनंद, तू परमानंद रूप आत्मा किंवा परमानंद रूप असणाऱ्या ब्रह्माचं आत्मत्वाने ज्ञान करून घे, तेव्हा तुला खरी त्याची अनुभूती येईल. नाही तर तू म्हणला की आनंद रूप आत्म्याच्या ठिकाणी दुःख राहीलच कसं, आणि दुःख भोगतोच आहे, हे असं म्हणल्याने जाईन का तुझं दुःख, नाही. त्यासाठी रामकृष्ण परमहंसांनी उदाहरण दिले. 2 वाटसरू रस्त्याने चालले होते. एक जण गेला तर त्या एक आंब्याच्या झाडाखाली गेला. सगळे आंब्याला ते पाड लागले होते. त्यांनी पाहिलं तर लवलेला होता खाली फांद्या सर्व. त्यांनी लगेच उडी मारली, 4-5 आंबे घेतले आणि खात बसला. दुसरा आला वाटसरू, त्यांनी सांगितलं की काय आंब्याला पाडायला, हा गोड असेल की आंबट असेल, याचा मालक नेमका कोण, आणि राहिलाय कुठं, उन्हात उभा. आणि तिथून हा विचार त्याचा सुरू झाला. त्याचे पाय उन्हाने पोळतात, ते घामाघूम झाला. नेमका हा आंबा आंबट असेल की गोड असेल, याचा मालक कोण असेल. तर याच्याविषयी तो विचार करायला लागला. तेव्हा पाहता पाहता तो मालक आला. तो काय म्हटला, का हो बाबा काय पाहता, म्हणजे काही नाही, हे ह्याचं पाहतो. म्हणजे तुम्ही कोण, म्हणजे मी कोण आहे मला विचारू नको, पहिला तू इथून चालता हो. त्याला वाटलं घे, यांनी खाल्ले पण त्याच्या खाली सावलीचा पण उपयोग घेतला. तसं परमानंद रूप असणारं जे ब्रह्म आहे ते माझा आत्मा आहे असा निश्चय करावा आणि आनंद रूप व्हावं. तर त्याच्याऐवजी आनंद रूप आत्मा असेल तर त्या ठिकाणी दुःख कसं राहील आणि राहणं शक्यच नाही, असा विचार केल्याने आनंद प्राप्त होणार आहे का. दुःख राहणं शक्यच नाही असं म्हणून दुःखाची निवृत्ती होणार आहे का. जो काही उपाय सांगितला तो उपाय कसा केला पाहिजे, आधी केला पाहिजे का नंतर केला पाहिजे. अगोदर ताटामध्ये आलेले पक्वान्न काय आहे, अगोदर खाल्ली पाहिजे, कोशिंबिरी पापड लोणचे नंतर खाल्ली पाहिजे. तसं या ठिकाणी हा अनादी आहे का हा साधी आहे याचा विचार करण्यापेक्षा आता प्रत्यक्ष आपल्याला झालेलाच आहे, त्याची निवृत्ती कशी करावी याचा विचार आहे. कारण वेदांत शास्त्र जे आहे ते सुद्धा बंदाचा काल सांगू शकत नाही, सरळ अनादी सांगून मोकळं होतं. म्हणून ते लोक म्हणतात ह्या वेदांताला जिथं उत्तर देता येत नाही तिथं म्हणतात अनादी, तिथं म्हणतात मिथ्या आहे, ह्या बोटाचा थुंका त्या बोटावर घेतात, असं बरेच लोक आक्षेप घेतात. पण वेदांत हा वस्तुस्थिती सांगणार आहे, जसं घडतं तसं आपल्याला स्पष्टीकरण चाललंय. बघा आता ज्याच्या अंतकरणावर पूर्वीचे सर्पज्ञानजन्य संस्कार नाहीत, हा हे एक सांगितलं त्यांनी. मिथ्या वस्तू ज्ञानजन्य संस्कार हेच काय आहे, अध्यासाला कारण आहे. उलट सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार हे अध्यासाला कारणच नाही. त्याच्यासाठी सांगतात वस्तू ज्ञानजन्य संस्कार अंतकरणावर राहतो, हे वर सांगितलेच आहे. ह्या वस्तूचे ज्ञानजन्य संस्कार राहतात कुठं, अंतकरणाच्या ठिकाणी. ठीक आहे ना.
ज्याचे अंतकरणावर पूर्वीचे सर्पज्ञानजन्य संस्कार नाहीत, अन्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार आहेत, त्यास रज्जूवर सर्पाध्यास होत नाही. समजा आता वस्तू ज्ञानजन्य संस्कार कुठं राहतात? अंतकरणामध्ये राहतात. ज्याच्या अंतकरणामध्ये, बरोबर ना, सर्पज्ञानजन्य संस्कार नाहीत, पूर्वी त्यांनी कधी सर्प पाहिला नाही, मिथ्याही नाही आणि सत्यही नाही, मग त्याच्या ठिकाणी सर्पज्ञानजन्य संस्कार आहेत का? ज्याच्या अंतकरणात त्यांनी ना सत्य सर्प पाहिला, ना मिथ्यावादीचा सर्प किंवा चित्तातलाही सर्प पाहिला नाही, तर अशा पुरुषाला जर त्याला मंद अंधकारात रज्जूवर जर अध्यास घडला तर सर्पाचा अध्यास घडेल का? सर्पाचा अध्यास घडणार नाही. या प्रकाराने अध्यासाहून पूर्वी सजातीय वस्तूच्या ज्ञानाचा संस्कार अवश्य आहे. जर त्यांनी समजा वादीतला का होईना किंवा चित्रातला सर्प पाहिला असेल, म्हणजे सजातीय वस्तू, त्या सर्पाच्या सजातीय वस्तूचं जर त्याला ज्ञान झालं असेल तरच त्याला सर्पाचा अध्यास घडेल. 4 पुरुष रस्त्याने चालले, एखाद्याच्या ठिकाणी पुष्पमाला, त्या पुष्पमालेचा संस्कार आहे, एखाद्याच्या ठिकाणी दंडाचा आहे, एखाद्याच्या ठिकाणी जलधारेचा आहे. आता त्या माणसाला काय वाटतं? जलधारा वाटते, एकाला पुष्पमाला वाटते, एकच रज्जू आहे की नाही. पण ज्याच्या अंतकरणामध्ये पूर्वी सत्य किंवा मिथ्या सर्पाच्या ज्ञानाचा संस्कार नसेल तर त्या पुरुषाला सर्पाचा, किंवा ज्याच्या ठिकाणी पुष्पमालेचा संस्कार नसेल तर पुष्पमालेचा भ्रम होईल का? नाही. म्हणजे याचा अर्थ सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार हा अव्यवहित पूर्वक्षणी असला तरच काय होतं? त्या पदार्थाचा अध्यास घडतो, अन्यथा होत नाही. का सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार, का मिथ्या वस्तू ज्ञानजन्य संस्कार, का सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार? दोन्ही आहे की नाही? दोन्ही पण. या प्रकाराने अध्यासाहून पूर्वी सजातीय वस्तूच्या ज्ञानाचा संस्कार अवश्य आहे व तो बंधाच्या अध्यासाविषयी सिद्ध आहे. आपला याच्यातून चिंतन काय झालं? अध्यासाहून पूर्वी काय असलं पाहिजे? मिथ्या वस्तू ज्ञानजन्य संस्कार असला पाहिजे. तर मिथ्या वस्तू ज्ञानजन्य संस्कार सिद्ध झाला की नाही? तसाच सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार नाही, सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार. सजातीय वस्तूचं ज्ञान झालं नसेल तर अध्यास घडत नाही. आणि अव्यवहित पूर्व क्षणी कोण असतं? सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार असतो. म्हणून अध्यासाची सामुग्री कोण आहे? सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार. आणि ती अध्यासाच्या बाबतीत सिद्ध आहे की नाही? आणि आम्ही ही तर सांगतो की नाही, तीच सामग्री सांगतो की नाही? मग कार्याध्यास होऊ शकेल की नाही? होऊ शकेल. त्यांनी सांगितलं कार्याध्यासाची सामुग्री सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार, आणि ते या ठिकाणी सामग्री उपलब्ध नसल्यामुळं काय होत नाही? कार्याध्यासाची सिद्धी होत नाही. कार्याध्यास होणं असंभवनीय आहे. का कार्याध्यास होणं संभवनीय आहे? कार्याध्यास होणं संभवनीय आहे का नाही? सिद्धांताच्या दृष्टीनं संभवनीय आहे. आणि त्याची सामग्री सिद्ध आहे की नाही? आहे. तिची मुख्य सामग्री कोणती आहे? मिथ्या वस्तू ज्ञानजन्य संस्कार किंवा सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार. का हीच खरी अध्यासाची सामग्री आहे? आणि ती सामग्री आमच्या दृष्टीनं सिद्ध आहे का असिद्ध आहे? मग कार्याध्यास संभवनीय आहे का असंभवनीय आहे? असं. या प्रकाराने अध्यासाहून पूर्वी सजातीय वस्तूच्या ज्ञानाचा संस्कार अवश्य आहे व तो बंधाच्या अध्यासाविषयी सिद्ध आहे. कारण आता बघा, कारण अहंकारादी अनात्म वस्तू आणि त्याचे ज्ञान हाच बंध आहे. खरा बंध म्हणजे काय? तर बंध आहे अहंकारादी अनात्म वस्तू. अहंकारादी म्हणजे अनात्म म्हणजे आत्म्याहून अतिरिक्त जे पदार्थ आहेत, आणि त्याच्यात सर्वात पहिल्यांदा कोण आहे? अहंकार आदी आहे ज्याच्या. अशा अनात्म वस्तू आणि त्याचं ज्ञान हाच खरा काय आहे? बंध. बंध म्हणजे तरी काय? बंध कशाला म्हणतात? अहंकारादी अनात्म पदार्थ आणि त्या पदार्थांचं ज्ञान याला म्हणतात बंध. अनात्म वस्तूची जेव्हा प्रतीती असते तेव्हाच ती वस्तू असते, प्रतीती नसेल तेव्हा ती वस्तू स्वरूपे करून नसतेच. आता हे जरा दृष्टीसृष्टीवाद म्हणतात. याचं जे चिंतन आहे ते 4थ्या तरंगात किंवा 6व्या तरंगात अधिक स्पष्ट होईल. आता जेवढं लक्षात आलं तर पहा, किंवा नुसतं लक्षात ठेवा, इथं जेवढं आहे तेवढाच भाग घेतला. जास्त जर आपण त्याचं चिंतन करायला गेलो तर मग ते वेळ पण जाईल आणि आपल्याला फार काही त्याचा विषय स्पष्ट झाला असं होणार नाही. कारण काही परिभाषा जी अजून ते 4थ्या तरंगात व्हायचे. पण जरी आपल्याला ही गोष्ट लक्षात आली तर फारच चांगलं आहे. थोडक्यात प्रयत्न करू आपण. बघा, सावध आहेत ना याच्यामध्ये? बघा, अनात्म वस्तूची जेव्हा प्रतीती, कारण याला म्हणतात दृष्टीसृष्टीवाद. स्वामी महाराज सांगायचे, हा दृष्टीसृष्टीवाद ज्या भाग्यवान पुरुषाला पटला त्याच्या अंतकरणात मरेपर्यंत सुखदुःखाचे ठणके बसत नाही.
म्हणजे मला अमक्या घटना झाली आणि त्याचं जे दुःख झालं ते उदाहरणार्थ समजा आमची आई मरण पावली, माझं अजून दुःख जात नाही असं होतं. मरण पावल्याचा क्षण कधी पूर्वकाळातला आणि दुःख कधी हे आता उपस्थित आहे की नाही. घटना कधी घेतली पूर्वकाळात आणि तिचं उत्पन्न झालेलं दुःख त्या काळातच राहिलं नाही, ते अजूनही त्याचं सातत्य राहतं. याचा अर्थ आपल्याला तो पदार्थ जो आहे ना तो पूर्वीचा पदार्थ होता आणि आताही तो पदार्थ आहे असं वाटतं. तर त्याला म्हणतात की कोणती पदार्थाला कोणती सत्ता दे, अज्ञात सत्ता. अज्ञात सत्ता म्हणजे पदार्थ जेव्हा आपल्याला ज्ञान होतं ना, ज्ञान होण्याच्या पूर्वी तो पदार्थ आहे असं आपण मानतो, त्याला म्हणतात अज्ञात सत्ता. जाऊ द्या, आता इथं समजून घ्या. तर आणि ह्या दृष्टीसृष्टीवादामध्ये पदार्थाला ज्ञात सत्ता दिली जाते. ज्ञात सत्ता याचा अर्थ काय, जेव्हा ह्या पुस्तकाचं ज्ञान झालं ना तेव्हाच हे नवीन पुस्तक उत्पन्न झालं. मी मागं पाहिलं का हे पुस्तकही गेलं आणि ज्ञान गेलं की नाही, मागं पाहिल्यावर ज्ञान गेलं तेव्हा हे पुस्तकही गेलं. आता मी पुन्हा पाहायला लागलो तर हे नवीन उत्पन्न झालं. ज्ञानाबरोबरच पदार्थ, ज्ञान समकालातच पदार्थ असं ज्याला म्हणतात त्याला म्हणतात दृष्टी सृष्टी. दृष्टी म्हणजे ज्ञान आणि सृष्टी म्हणजे जगत. म्हणजे ज्ञानाबरोबरच जगत उत्पन्न होतं. ज्ञान गेलं का त्या पदार्थाबरोबर, ज्ञानाबरोबर तो पदार्थही जातो आणि ज्ञानाबरोबरच पदार्थ उत्पन्न होतो. म्हणजे तो पदार्थ कधी असतो, ज्या काळात ज्ञान उत्पन्न होतं तेव्हाच पदार्थ असतो. ज्ञान गेलं की पदार्थ गेला. याला म्हणतात दृष्टी सृष्टी. आणि सृष्टी दृष्टी म्हणजे याचा अर्थ अगोदर काय आहे, दृष्टी आपलं सृष्टी म्हणजे अगोदर जगत आहे आणि नंतर त्याचं ज्ञान होतं. म्हणजे ज्ञान होण्याच्या पूर्वीही तो पदार्थ आहे. मला आता पुस्तकाचं ज्ञान झालं पण पुस्तकाचं ज्ञान होण्यापूर्वी पदार्थ होता असं ज्याच्यात म्हणतात त्याला काय म्हणतात, सृष्टी दृष्टी असं म्हणतात. सृष्टी दृष्टी आणि दृष्टी सृष्टी असे दोन वाद आहे. पण असं आहे की वेदांतामध्येच हे दोन वाद आहेत, दृष्टी सृष्टी आणि सृष्टी दृष्टी. परंतु जरी ह्या पदार्थाचं ज्ञान होण्याच्या पूर्वी पदार्थ असला तरी तो पदार्थ मिथ्याच आहे. आणि ह्या पदार्थाचं ज्ञान कालीच जरी पदार्थ आपल्याला ज्यावेळेला आपल्याला ज्ञान झालं तेव्हाच हा पदार्थ उत्पन्न झाला, पण उत्पन्न झाला तरी तो पदार्थ कसा आहे, मिथ्या आहे. आणि त्या पदार्थाचं ज्ञान सुद्धा मिथ्याच आहे. म्हणजे पदार्थ आणि पदार्थाचं ज्ञान हे दोन्ही काय आहेत, मिथ्याच आहेत. परंतु कधी पदार्थ आणि पदार्थाचं ज्ञान युगपत उत्पन्न होतं एकाच कालामध्ये, त्याला म्हणतात दृष्टीसृष्टी. आणि ज्याच्यामध्ये पदार्थाच्या ज्ञानाच्या पूर्वी तो पदार्थ अस्तित्वात होता पण तो कसा होता, मिथ्याच होता. आणि ज्ञान कालात पदार्थ उत्पन्न झाला तरी तो पदार्थ मिथ्याच आहे. मिथ्यात्व दोन्हीकडेही समान आहे. आता काय आहे की जर आपल्याला असं वाटलं की हा पदार्थ आता उत्पन्न झाला म्हणजे मला ज्ञान झालं तेव्हाच उत्पन्न झालं आणि जेव्हा याचं ज्ञान गेलं तेव्हा पदार्थ गेला, पुन्हा मी माझी नजर जेव्हा पुस्तकावर जाते तेव्हा हे पुस्तक पुन्हा नवीन उत्पन्न झालं. मागच्या पुस्तकाचा आणि ह्या पुस्तकाचा काही संबंध आहे का, काहीच नाही. मागच्या घटनेचा आणि ह्या घटनेचा काही संबंध आहे का, नाही. म्हणजे ही एक जे संन्यासी लोक याच्यामध्ये गौडपाद कारिकेमध्ये थोडासा भाग आहे आणि योग वासिष्ठामध्ये दृष्टी सृष्टीवाद हा फार म्हणजे वारंवार सांगितलेलं आहे, त्याला खूप महत्त्व दिलेलं आहे. आणि त्या दृष्टी सृष्टीवादाचं पर्यवसान कशात होतं, अजातवादामध्ये होतं. आता पदार्थ झालाच नाही, आपण वंद्यापुत्राच्या मृत्यूविषयी शोक करतो का, जन्माविषयी, कारण तो पदार्थ झालाच नाही, त्याला म्हणतात अजातवाद. अजातवाद म्हणजे जगत झालंच नाही, याला काय म्हणायचं, अजातवाद. दृष्टी सृष्टीवाद म्हणजे काय, जेव्हा तुम्हाला जगताचं ज्ञान होतं त्याच वेळेला ते जगत उत्पन्न होतं. दृष्टी गेली की ज्ञान गेलं की तो पदार्थही गेला. आता पुन्हा तुम्हाला भासलं तर हे नवीन जगत उत्पन्न झालं, ज्ञानकालीच ते उत्पन्न झालं. हे ऐकायला आपल्याला जरा फार हे असं वाटतं की बा हे काही जगावेगळंच आहे, असं कुठं असू शकतं का. आता कालचीच आई, कालचे वडील, कालचाच मित्र, जसं तसे काही नाही, कालचं पुस्तक आणि हे पुस्तक नवीन उत्पन्न झालं. हा दृष्टीसृष्टीवाद बुद्धीवर लवकर आरूढ होत नाही. याच्यासाठी त्या स्वामी महाराज सांगायचे, बुद्धीच्या सूक्ष्मतेपेक्षा बुद्धीची पवित्रता आणि वैराग्य पराकोटीचा असेल तर त्याला दृष्टीसृष्टीवाद झेपतो किंवा त्याला तो पटतो असं आहे. आणि असं एकदा झालं तर आता समजा एका मित्राचं एका मित्राशी भांडण झालं, बरोबर ना, भांडण झालं आणि नंतर दुसऱ्या तासभराने तो परत भेटला तर तो नाक मुरडील का, हा नवीनच उत्पन्न झाला आहे, आता हा नवीनच उत्पन्न झाला, तो मागचा त्याचा द्वेष ठेवील का, काहीच नाही. नवीन त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर भगवान शंकर हे दृष्टीसृष्टीवादात रमलेले आहेत आणि ते पार्वतीला जेव्हा पार्वतीने विचारलं की मला
तुम्ही काय अध्यात्माचा उपदेश करा. तर त्यांनी गीतेचा उपदेश तयार केला, सांगायला आरंभ केला. आणि त्याच्यामध्ये माऊली सांगतात, काय म्हटले भगवान, तैसे हारो म्हणे निनिजे, देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे नित्य नूतन देखिजे गीता तत्व. ते म्हणतात हरू म्हणे, म्हणजे भगवान शंकर म्हणतात, हे देवी पार्वती, हरू म्हणे नेनिजे, हे देवी जैसे का स्वरूप तुझे. देवी म्हणजे माया, ऐके नाही, तुझं स्वरूप कसं आहे हे नेनिजे, कारण प्रत्येक क्षणाला उत्पन्न होतं आणि नाश पावतं, नवीन नवीन उत्पत्ती होते, त्याचे नाश पावतं. परंतु ते कसं आहे, मिथ्या आहे, ऐके नाही. पर ते नेनिजे म्हणजे ते जाणता येत नाही, त्याला सत म्हणता येत नाही, असत म्हणता येत नाही, सदसद म्हणता येत नाही. ते कसं आहे, सदसद विलक्षण अनिर्वचनीय, अशा प्रकारचं मायेचं स्वरूप आहे. म्हणजे तिथं कोणता वाद सांगितला, प्रत्येक क्षणाला वेगवेगळं नवीन आहे ना, नित्य नूतन, तैसे नित्य नूतन, नवीन नवीन आहे. पार्वती मातेचं स्वरूप नित्य नवीन आहे, ऐके नाही. आता या क्षणाला जे त्याच्यापेक्षा नवीन, कारण प्रत्येक क्षणाला पदार्थ काय ज्ञान कालात काय होतो, उत्पन्न होतो. मग प्रत्येक वेळेला नवीन स्वरूप आहे की नाही. तसं म्हणतात तैसे गीता तत्व, हे जे गीतेचं तत्व, म्हणजे गीतेचं तत्व काय आहे, ब्रह्मस्वरूप, ते सुद्धा नित्य नूतन आहे. जर तुम्ही अंतःकरणावरती मायेकडे केली तर ती काय नित्य नूतन मिथ्या आहे की नित्य नवीनच आहे की नाही. तिचं मिथ्या पदार्थ काय प्रत्येक क्षणाला ज्ञान समकालात उत्पन्न होत असतो. आणि ब्रह्मतत्व हे अनादी अनंत आहे की नाही. परंतु ते जरी अनंत असलं तर नित्य नवं कसं काय, मग अनादी आहे, अनंत आहे, अविनाशी आहे, अविकारी आहे, ऐक नाही. त्याच्यात ते जसं आहे तसं आहे. तुका म्हणे साहे देव आहे तैसा, काय काय तुका म्हणे साहे देव देव आहे तैसा आहे. मग आता काही नित्य नूतन आहे, ब्रह्मतत्व काही नित्य नवीन आहे का. नित्य नवीन कसं आहे, जर तुम्ही गीतेचं चिंतन सारखं करत जाल तर प्रत्येक वेळा नवीन नवीन सिद्धांताचं तुम्हाला स्फुरण होतं की नाही. ब्रह्मतत्व. दुसरी गोष्ट अशी की आपण आपली अंतःकरणवृत्ती जेव्हा ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी ब्रह्माला विषय करते, ब्रह्माला जाणायला जाते. ब्रह्म कसं आहे, सच्चिदानंद. ते ब्रह्म सच्चिदानंद आहे का, ते मीच आहे, मीच असं जाणल्यावर आनंद होतो की नाही. पुन्हा दुसरी वृत्ती पुन्हा काय करते, ब्रह्माला विषय, नवीन आनंद आहे की नाही. आणि तो उत्तरोत्तर वृद्धिंगत होणारा आनंद आहे की नाही. म्हणून ते सुद्धा नित्य नूतन आहे. परंतु देवीचं स्वरूप नित्य नूतन आहे, पण कसं आहे, मायावी आहे की नाही. आणि परमात्म्याचं स्वरूप नित्य नूतन आहे की नाही. ते ते आहे अनादी अनंत अविकारी, पण तुमची वृत्ती विकारी आहे की नाही. ती वृत्ती विकारी जेव्हा परमात्म्याला विषय करते, तो आनंद तुमच्या याच्यात प्रत्येक क्षणाला अभिव्यक्त होतो का नाही. तो नवीन आनंद आहे की नाही. प्रत्येक वेळेला ज्यावेळेला वृत्ती त्या ब्रह्माकार होईल त्यावेळेला त्या वृत्तीमध्ये आनंदाची अभिव्यक्ती होते की नाही. ते नित्य नवीनच आहे की नाही त्याच्या दृष्टीनं. म्हणून अशा प्रकारचं चिंतन केलं तर आपल्याला हे चिंतन चाललं होतं की हा दृष्टीसृष्टीवाद जर आपल्याला कळला तर दृष्टीसृष्टीवादामध्ये कोणाविषयी रागद्वेष राहतील का. काल यांनी माझं असं केलं होतं, कालचा मी, कालचा तो आणि कालची घटना ही कधी झाली, कालच संपली. काल संपली काय, एका क्षणापूर्वी संपली, तिचा सुद्धा संबंध नाही. आता नवीन झाली म्हणजे त्याच्यामध्ये मग माझं आमका मनुष्य मरण पावला, त्याचं झालेलं दुःख, त्याचं मरण, तो मनुष्य, त्याचं ज्ञान, हे काय झालं, युगपत उत्पत्ती युगपत ना. आता दुसरा ऐक ना, आता तिसरा, अशी प्रत्येक ही जी घटना आहे याला म्हणतात दृष्टी सृष्टीवाद. आता ते ह्याचं सांगतात. हे विचार काय चाललेला आहे याच्यामध्ये की सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार हे अध्यासाला कारण नसून सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार अध्यासाला कारण आहे. किंवा मिथ्या आपलं काय सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार कारण नसून मिथ्या वस्तू ज्ञानजन्य संस्कार ह्या अध्यासाला कारण आहेत, असं चाललं. बरोबर आहे ना. आता हे कसं आहे बघा. आता पहिल्यांदा बंद हा बंद कशापासून, अनादी कालापासून आहे असं सांगितलं. जर दृष्टीसृष्टी पाहिलं, बंद अनादी आहे का, जेव्हा भासतो तेव्हाच आहे, जेव्हा. मग अहंकार आणि अनादी वस्तू याला काय म्हणतात, बंध. असं अहंकारादी अनात्म वस्तूंना म्हणतात बंध. त्या अनात्म वस्तूचं स्वरूप काय आहे, अनात्म वस्तूची जेव्हा प्रतीती असते तेव्हाच ती वस्तू असते, प्रतीती नसेल तेव्हा ती वस्तू स्वरूपे करून नसतेच. अनात्म वस्तूचं स्वरूप काय आहे, जेव्हा तिची प्रतीती येते तेव्हाच आहे. रज्जूवर भासलेला सर्प जेव्हा प्रतीती आली तेव्हाच तो सर्प आहे, एरवी तो सर्प आहे का, ज्ञानकालीच
आलीच की नाही, त्याची प्रतीती आली तेव्हाच सर्प आहे का खरोखर अगोदरचा सर्प होता का नंतर राहणार आहे? पुन्हा तुम्ही वृत्ती केली, सर्पाचा भास झाला, तर जेव्हा प्रतीती आहे तेव्हाच तो अनात्म पदार्थ असतो, एरवी तो पदार्थ नसतो. अनात्म वस्तूची जेव्हा प्रतीती असते तेव्हाच ती असते, प्रतीती नसेल तेव्हा ती वस्तू स्वरूपे करून नसतेच. खरं जर पाहिलं आपल्याला भ्रम आहे का ती वस्तू पूर्वी होती, खरं ती वस्तू असते का? तेव्हा सर्प नावाची वस्तू पूर्वी तरी असते का? नाही. मग कधी असते? फक्त प्रतीती आलीच असते. जेव्हा आपल्याला त्या वस्तूचं ज्ञान होतं, त्या ज्ञान समकालातच ती वस्तू असते, एरवी ती वस्तू नसतेच मुळी. याच हेतूने सुषुप्तीमध्ये कोणत्याही विषयाची प्रतीती होत नाही, म्हणून सर्व प्रपंचाचा अभाव वेदाने प्रतिपादन केलेला आहे. सगळं जग हे जग राहू नाही तर न राहू, पण आपल्याला जेव्हा सुषुप्ती अवस्था झोप येते तेव्हा ह्या सगळ्या जगाचा अभावच आहे की नाही? आहे की नाही? मग खरं जग जे आहे तर ते आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी रात्रीचं सगळं लीन होऊन जातं की नाही? जग नावाचा पदार्थ बाहेर राहतो का आपल्या सुषुप्तीत आपल्यामध्येच जातो? आणि जेव्हा जाग होतो तेव्हा आहे की नाही तो? मग जग नावाचा पदार्थ आपणच उत्पन्न करतो आणि आपणच त्याचा काय करतो? लय आपल्यामध्ये घेतो. तुम्ही म्हणाल असं कसं? स्वप्नामध्ये एक जगत, हे जागृतीतलं जगत तर असंच असतं. अहो स्वप्नामधलं जगत आहे की नाही तुम्हाला? स्वप्नामधलं जगत तुम्ही जागा झाल्यावर असतं का? नाही. आणि मग स्वप्नामध्ये कोणी उत्पन्न केलं? आपणच उत्पन्न केलं. राहिलं कोणावर? आपल्यावर. आणि ते गेलं कोणामध्ये? आपल्यामध्ये. ऐकी नाही? मग उत्पन्न कोणापासून झालं? राहिलं कोणावर? आणि लीन कोणामध्ये झालं? मग हेच सांगतात, यथा स्वप्न प्रपंचोयम मयी माया विजृंभिता तथा जागृत प्रपंचोपी मयी माया विजृंभिता. आता काही लोक झोपतात कशासाठी? तर बा याचा अनुभव यावा आपल्याला. जर इथं बसल्या बसल्या स्वप्न पडलं तर यथा स्वप्न प्रपंचोयम मयी माया विजृंभिता हे कसं आहे? तसं मग आम्हाला असं वाटेल की जागृत प्रपंचोपी आपल्याला जागृत प्रपंच सुद्धा काय आहे? स्वप्नच आहे असं ठरवायचं आहे की नाही? पण स्वप्नातला प्रपंच झाला की नाही? मग पण जर जागृतीतला प्रपंच सत्य म्हणावं तर सत्य पदार्थ कायम प्रतीतीला आला पाहिजे की नाही? आपल्या सुषुप्तीमध्ये येतो का? सुषुप्तीमध्ये प्रतीतीला येतं का जगत? याचा अर्थ ते सुद्धा कोणामध्ये गेलं? आपल्यामध्येच गेलं. आणि राहिलं कोणावर? आपल्यामध्येच राहिलं. आणि उत्पन्न जागृतीला आल्यावर उत्पन्न कोणापासून झालं? आपल्यावरच आहे की नाही? मग आता हे जागृतीतले सगळे पदार्थ खरं कोणी उत्पन्न केले? ईश्वराने उत्पन्न केले का मीच उत्पन्न केले? इतकंच नाही तर बारकाईने पाहिलं आपण म्हणतो ईश्वरानेच काय केले? हे जगताची उत्पत्ती केली. हे आपण कशा साहाय्याने म्हणतो? आपल्या अंतःकरणामध्ये शास्त्राचे संस्कार आहे की जीवाने ही सृष्टी उत्पन्न केली नाही, कोणी उत्पन्न केली? ईश्वराने. हे ठरवणारे सुद्धा कोण आहेत? ते सुद्धा आहे की नाही? म्हणजे ते याच्यामध्ये वेदांताच्या ग्रंथांमध्ये सांगितलं की हे सर्व कोणी उत्पन्न केलं? जगताचा नियंता कोण आहे? ईश्वर आहे. हे सुद्धा कोणी ठरवलंय? आपणच ठरवलं आहे की नाही? मग सगळ्यांचा नियंता कोण आहे? संकल्पे विना स्वप्न ना तरी न लाविता दांगिते वन न रचिता गंधर्व भुवन उठी जैसे. आता स्वप्नामध्ये असं स्वप्न पडावं असा संकल्प केला का आपण? संकल्प न करता स्वप्न पडतं की नाही? आता मोठं जंगल असतं, ते जंगल कोणते? इथं इतक्या अंतरावर आवळीचं झाड, इतक्या अंतरावर बेरड्याचं झाड, असं कोणी लावलं का? न लाविता दांगीचे बन, न लाविता आहे की नाही? आणि गंधर्व नगर आकाशात दिसतं सैनिक, हा इकडून बंदूक धारण केलेले, तिकडून त्याच्या ते लाल त्याच्या छातीला गोळी लागली बघा, रक्ताचा स्राव झाला, आता हे सैन्य तुटून पडते, ढगाचे आकार होतात आणि आपल्याला वाटतं की हे गंधर्व नगर तिथं खरोखर निर्माण झालेलं आहे का? आकाशामध्ये झालेलं नाही. तसं हे जगत मुळे उत्पन्नच झालेलं नाही. हे फक्त काय प्रतीतीला येतं. प्रतीतीला येतं असतं कुठपर्यंत? जो प्रतीतीला येतं तेवढाच काल त्याचा आहे, नाहीतर प्रतीतीला नाही तेव्हा ते पदार्थ नाहीच खऱ्या अर्थाने. याला म्हणतात दृष्टी सृष्टीवाद. याचं आपण स्वरूप थोडं समजावून घेतलं तर आणखीन पुढं त्याचं 4थ्या 6व्या तरंगात स्पष्टीकरण होईल. कारण अहंकारादी अनात्मवस्तू आणि त्याचे ज्ञान हाच बंद आहे. अनात्मवस्तूची जेव्हा प्रतीती असते तेव्हाच ती वस्तू असते. प्रतीती नसेल तेव्हा ती वस्तू स्वरूपे करून नसते. जर प्रतीती नसेल तर ती वस्तू पण नाही. अनात्मवस्तूची जेव्हा प्रतीती येते तेव्हाच ती वस्तू असते.
याच हेतूने सुषुप्तीमध्ये कोणत्याही विषयाची प्रतीती येत नाही. सुषुप्तीमध्ये कोणत्या विषयाची प्रतीती येत नाही. म्हणून सर्व प्रपंचाचा अभाव वेदाने प्रतिपादन केलेला आहे. सुषुप्तीमध्ये सर्व तत्र वेदा अवेदा भवन्ति असं लिहिले. सगळे वेद काय तिथं केवढा मोठा वैदिक असला सुषुप्तीमध्ये वेद आहेत का वेद आहे. त्या ठिकाणी माता अमाता पिता अपिता भवती. आपल्या वडिलांची जाणीव आहे का? पिता काय झाला अपिता, माता काय झाली अमाता. ऐक ना, कुठं? सुषुप्ती अवस्थेमध्ये. म्हणून सर्व प्रपंचाचा अभाव वेदाने प्रतिपादन केला. वेदाने ह्याच अर्थाने कोणत्या अर्थाने? जेव्हा प्रतीती असते तेव्हाच तो पदार्थ असतो, एरवी तो पदार्थ नसतो. म्हणून सुषुप्तीमध्ये सर्व वेदांचा जगताचा अभाव कोणी सांगितलेला आहे? वेदाने. बरोबरच आहे की नाही ते वेदाचं म्हणणं? असं सुद्धा आपल्याला म्हणायचं, कारण वेदाचंच म्हणणं बरोबर आहे. जर चूक वाटत नसेल तर आपल्या बुद्धीमध्ये दोष आहे असं म्हणायचं. म्हणून सर्व प्रपंचाचा अभाव वेदाने प्रतिपादन केला. दृष्टांतातही रज्जूच्या ठिकाणी सर्प प्रतीत होतो तेव्हाच प्रतीतीची संगती लावण्याकरता सर्पाचे अस्तित्व मानावे. प्रतीती नसेल तेव्हा तो सर्प नाहीच नाही. बघा आता दृष्टांतावर काय म्हणतो आपण? रज्जूवर सर्प प्रतीत होतो. खरं पहा, जर सर्प प्रतीत झाला तर त्याची संगती सांगण्यासाठी आपण सर्प मानलेला आहे. वास्तविक सर्पाचा काय आहे? अभावच आहे. चांगलं बघा, दृष्टांतात रज्जूच्या ठिकाणी सर्प प्रतीत होतो तेव्हाच प्रतीतीची संगती लावण्याकरिता सर्पाचे अस्तित्व मानावे. जेव्हा रज्जूवर सर्प आपल्याला भासतो तेव्हा खरोखर वारंवार सर्प तिथं आलाय का सर्प नावाचा पदार्थच तिथं नाही. मग तुम्ही काय सांगता रज्जूवर सर्पाचा अध्यास कसा होता? आता सांगितलं किती आपल्याला वाटलं वेदांताचं चिंतन चाललंय. काय त्याच्या सामान्य स्वरूपाचं ज्ञान आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान, आणि ते अज्ञानात 3 गुण असतात, आहे की नाही? सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. आपल्याला त्या सत्वगुणापासून काय होतं? त्या सर्पाचं ज्ञान होतं. त्याच्या रज्जुगुणामुळे तो सर्प हल्ल्यासारखा वाटतो, आणि त्याच्या तमोगुणाचा परिणाम तो काय झालेला आहे? सर्प. सत्वगुणाचं काय झाले? ज्ञान. आणि रजोगुणाची काय आहे? क्रिया. आपल्याला वाटतं की काय आपण आता खरंच शिकतोय, आपलं अगदी बरोबर चाललंय, आहे की नाही? याचं एकदम बारकावा चाललाय. वास्तविक तुम्हाला सर्पाचा भ्रम झालेला पदार्थ तिथं होता का? अगोदर तुम्हाला ज्ञानाच्या पूर्वी सर्प होता का? नाही. जर तुम्हाला रज्जूचं ज्ञान झालं त्यावेळेला सर्प राहतो का? रज्जूचं ज्ञान झाल्यावर सर्प आहे का तिथं? नाही. जोपर्यंत तुम्हाला कोणतंच ज्ञान झालं नव्हतं, हा सर्प आहे असं ज्ञान झालं नव्हतं, तेव्हा सर्प आधी ठाण मांडून बसला होता का तिथं? नाही. बरं तुम्हाला रज्जूचं ज्ञान झाल्यावर राहतो का? नाही. बरं मधल्या काळात भासल्याशिवाय राहतो का? नाही. मधल्या काळात जेव्हा भासतो तेव्हा तरी तो सर्प असतो का? मग सर्प पूर्वी नाही का नंतर नाही का भासला तेव्हाही नाही का तिन्ही कालात नाही आणि मध्ये भासला तरी पण नाही? कारण त्याचं कारण असे, जो पदार्थ आधी नाही नंतर नाही ज्ञानाच्या पूर्वी नाही, सर्प ज्ञानाच्या पूर्वी नाही, नंतर नाही म्हणजे रज्जू ज्ञानानंतर नाही, आणि मधल्या काळात भासला तरी सुद्धा नाही. आदौ अंते चयन नास्ती वर्तमाने पितन तथा. आणि रज्जू तुम्हाला जेव्हा भ्रम झाला तेव्हा रज्जू होता की नाही? जेव्हा तुम्हाला सर्पाचं ज्ञान झालं नव्हतं तेव्हाही रज्जू होताच की नाही? आणि जेव्हा रज्जूचं ज्ञान झालं, सर्पाची निवृत्ती झाली, तेव्हा रज्जू आहेच की नाही? तसं जो परमात्मा आपल्याला कोणत्याही इंद्रियाने दिसत नाही तो अगोदरही आहे, दिसला नाही तरी. जेव्हा भ्रम होतो तेव्हाही तो आहेच की नाही? तेव्हाही आहे. आणि जेव्हा तुमचा भ्रमातला पदार्थ निवृत्त झाला तेव्हा आहेत की नाही? असा कोणी? फक्त मीच आहे, माझा आत्माच आहे. सत्यतू 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 विठ्ठला. सत्यतू म्हणजे ज्ञानाच्या पूर्वी, ज्ञान समकालात, आहे की नाही? आणि पुन्हा अधिष्ठानाचं यथार्थ ज्ञान झालं तरी कोण आहे? तू म्हणजे परमात्मा रूप असणारा आत्मा, प्रत्येक आत्मा, परमानंद रूप असणारा ब्रह्म, ते मी तिन्ही कालात आहे. आणि कागा हा दाविला जगदाकार. जगदाकार का दाखवतं? का म्हणतात जर आधी पदार्थ नाही नंतरही नाही आणि मध्ये भासतो आणि माझ्या सगळ्या जीवनातला अनर्थ करतो, देवाशीच भांडतात तुकाराम महाराज. कागा दाविला जगदाकार. हा जर आधी सत्य नाही नंतरही नाही, मधल्या काळात दिसतो म्हणून मला भ्रमात घालतो, बंधात पाडतो, आहे की नाही? हा बंध तू निर्माण तरी कशाला केला? तुला काय पडलं होतं याच्या बाहेर? असं मी आपल्या सोमयीत राहिला असतो की नाही, असं तुकाराम महाराज देवाशी भांडतात. आपल्याला सुद्धा तसंच केलं पाहिजे, आहे की नाही? तर सांगतात दृष्टांतातही रज्जूच्या ठिकाणी सर्प प्रतीत होतो तेव्हा, दृष्टांतात रज्जूच्या ठिकाणी जेव्हा प्रतीत होतो तेव्हा तो सर्प आहे का सर्पाची प्रतीती येते, म्हणून संगती सांगण्यासाठी जणू काही सर्प त्या ठिकाणी आहे, सर्पाचं अस्तित्व आहे असं सांगितलं जातं. का अस्तित्व आहे खरं?
आणि असे सर्पाचं अस्तित्व का सांगतात? तुम्हाला सर्पाची प्रतीती येते आणि मग तुम्ही म्हणता जर सर्प नव्हता तर का भासला, असं तुम्ही प्रश्न विचारता. मग आम्हाला तुम्हाला भासण्याची संगती सांगावी लागते. का वास्तविक सर्प आहे तिथं? सर्प नाही. तसं संतांच्या दृष्टीनं जगताच्या प्रतीतीची संगती सांगितली जाते का जगत आहे असं सांगायचे? संगती सांग. ते तुम्हाला भासतं म्हणून सांगायचे नाही तर सांगितली तरी असते का? मग त्यांनी काय केलं असतं? ते आपल्या आत्मस्वरूपेमध्ये राहिले असते. भागवतामध्ये वर्णन केले की जे 4 युग आहेत त्याच्यामध्ये पहिलं युग कृतयुग आहे आणि त्या कृतयुगामध्ये जेवढी माणसं निर्माण होतात ती सगळी माणसं अहम ब्रह्मास्मी बोधात असतात. त्यांना जगताविषयी सत्यत्व भ्रम कधीही होत नाही. मग त्यांच्यासाठी शास्त्र गुरु, त्यांना शास्त्राकडे जायचं नाही, गुरुकडे जायचं नाही, ईश्वर शरणागती करायची नाही. सगळे म्हणतात चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, असं त्यांचं संपूर्ण आयुष्य जातं कृतयुगामध्ये. असं त्याच्यामध्ये वर्णन केलं. आपण काय भाग्यदरिद्री, आपण कोणत्या काळात जन्मलो? कली काळामध्ये. म्हणून आपल्याला हे चिंतन करणं भाग आहे. जगताची प्रतीती येते, त्या प्रतीतीची संगती सांगण्यासाठी हे सर्व चिंतन सांगावं लागतं. नाही तर वस्तुतः जगत नावाचा पदार्थ किंवा अहंकारादी अनात्म पदार्थ हा आत्मा अतिरिक्त दुसरा पदार्थ हा झालाच नाही. झालाच नाही म्हटलं की काय? त्याला काय म्हणतं? कोणता वाद म्हणायचं? अजातवाद म्हणायचं. आता हा पदार्थ आहे पण प्रतीती समकालीच आहे असं म्हणायचं तर त्याला कोणतं काल वाद म्हणायचं? दृष्टीसृष्टीवाद. आणि ज्ञानाच्या पूर्वी हा पदार्थ होता पण तो मिथ्याच होता असं जर म्हणत असेल तर त्याला कोणता वाद म्हणायचं? सृष्टी दृष्टीवाद. हे वेदांताचे ह्या 3 वादांनी जास्त चिंतन सांगितलं जातं. या ग्रंथामध्ये हे सृष्टी दृष्टीवाद जास्त सांगितलेलं आहे. कारण दृष्टी सृष्टीवाद सहसा कोणाला झेपत नाही किंवा दृष्टी सृष्टीवाद कळत पण नाही, कळला तर पटत पण नाही. असं जर कोणी म्हणायला लागलं की प्रत्येक पदार्थ हे पुस्तक आहे आता आहे की नाही, एवढ्याच काळात आहे आणि पुन्हा दुसऱ्या वेळेला नवीन उत्पन्न झालं, वास्तविक तसेच चालू आहे. आता पुढे येईल आपल्याला चिंतन, त्यावेळेला आपण प्रयत्न करू जेवढा आपल्या बुद्धीवर आरूढ होईल तेवढा. पण हे त्याचं स्वरूप आहे. दृष्टांतात हे रज्जूचे ठिकाणी सर्प प्रतीत होतो तेव्हाच प्रतीतीची संगती लावण्याकरिता सर्पाचे अस्तित्व मानावे. प्रतीती नसेल तेव्हा तो सर्प नाहीच नाही. या सिद्धांताचंच वेदांतात दृष्टी सृष्टीवाद म्हणतात. या सिद्धांताचं नाव काय आहे? दृष्टी सृष्टीवाद. एवढा परिचित 4-5 ओळी वाचू का एवढ्या? अशा रीतीने अनंत अहंकारादी आणि त्यांचे ज्ञान उत्पन्न होते आणि लय पावते. आता अहंकार जो पदार्थ प्रतीतीला होईल तो काय होतो? प्रतीतीच्या कालात उत्पन्न होतो. मग आपला अहंकार जो उत्पन्न झाला तर हे अहंकार प्रत्येक वेळेला नवीन उत्पन्न होतो, नाश होतो. म्हणजे हे अहंकारादी अनंत पदार्थ आहेत की नाही? अशा रीतीने अनंत अहंकारादी आणि त्यांचे ज्ञान उत्पन्न होते. जेवढा ज्या वेळेला ज्ञान उत्पन्न होईल त्याच वेळेला तो अहंकारादी अनात्म पदार्थ आहे. पुन्हा ज्ञान झालं की दुसरा अहंकारादी अनंत पदार्थ आहे. याचा अर्थ ज्ञानही अनंत झाले की नाही आणि त्याच्या ज्ञानाचे विषय अहंकारादी अनात्म पदार्थ हे सुद्धा काय झाले? अनंत झाले. आणि अशा रीतीने अनंत अहंकारादी आणि त्यांचे ज्ञान उत्पन्न होते आणि लय पावते. अहंकारादी आणि त्यांचे ज्ञान ही युगपत म्हणजे बरोबर उत्पन्न होतात आणि युगपत लय पावतात. आता हे अहंकारादी अनात्म पदार्थ आणि त्यांचं ज्ञान हे युगपत म्हणजे समकालातच उत्पन्न होतात. म्हणजे ज्ञान आणि पदार्थ हे युगपत उत्पन्न होतात आणि ते झालं का ज्ञान गेलं का ज्ञानाबरोबर पदार्थ जातात. पुन्हा दुसरा पदार्थ त्याच्या ज्ञानाबरोबर उत्पन्न होतो. पुन्हा तिसरं ज्ञान आणि त्याच्याबरोबर तिसरा पदार्थ उत्पन्न होतो. कोणत्या वादाचं चिंतन आहे हे? दृष्टी सृष्टीवादात. अहंकारादी आणि त्यांचे ज्ञान ही युगपत म्हणजे बरोबर उत्पन्न होतात आणि युगपत लय पावतात. ज्या क्षणी अहंकाराधिकांचे ज्ञान उत्पन्न होते त्याच क्षणी अहंकाराधिकांची उत्पत्ती होते आणि ज्या क्षणी ज्ञानाचा लय होतो त्याच क्षणी अहंकाराधिकांचा लय होतो. ज्या क्षणी अहंकाराधिकांचं ज्ञान झालं त्याच क्षणी ते उत्पन्न झाले. ज्या क्षणी अहंकाराधिकांचं ज्ञान नाहीसं झालं त्याच क्षणी ते ज्ञानाचे विषय असणारे जे पदार्थ अहंकारादी ते सुद्धा त्यांचाही लय होतो. अहंकारादी आणि त्यांचे ज्ञान हा अध्यास आहे. आता हे अहंकार आणि त्यांचं ज्ञान हे सत्य आहेत का अध्यास आहे? ते सुद्धा काय आहेत? अध्यास आहेत. याचे विशेष विवेचन अनिर्वचनीय ख्याती सांगते वेळी करू. तूर्त अध्यास संभवनीय आहे की नाही एवढाच प्रश्न आहे आपल्याला. आता त्या हा दृष्टी सृष्टीवादाचं स्वरूप जे ते आपण पुढे ज्यावेळेला अनिर्वचनीय ख्याती येईल ह्या बाकीच्या लोकांच्या ज्या अख्याती सत्ख्याती अन्यथा ख्याती हे सगळं सांगताना वेदांताची कोणती ख्याती आहे? अनिर्वचनीय ख्याती. त्यावेळेला ह्या दृष्टी सृष्टीवादाचं स्वरूप स्पष्ट होईल. आता तुर्तात अध्यास होतो की नाही?
प्रत्येक वेळेला आपल्याला काय असतात, पूर्वीचे सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार असले किंवा मिथ्या वस्तू ज्ञानजन्य संस्कार असले, किंबहुना मिथ्या वस्तू ज्ञानजन्य संस्कार हेच अध्यासाला खऱ्या अर्थाने कारण आहेत, हे तर सिद्ध झाले की नाही. मग अध्यास होऊ शकतो की नाही, अध्यासाची सामुग्री सिद्ध आहे की नाही, एवढंच आतापर्यंत आपल्याला तूर्त म्हणजे आता लागूपुरता उतारा आपल्याला एवढंच सांगायचं की अध्यास होऊ शकतो. आणि तुम्ही म्हणता की अध्यास होऊ शकत नाही, कारण काय नाही, कार्याध्यासाची सामग्री नाही. सामग्री आहे आणि अध्यास होऊ शकतो. खरा तर अध्यासाचा आपल्याला काय आहे, अनुभवच आहे. अनुभव असताना तुम्ही काय म्हणता की घडत नाही, हे तुमचं म्हणणं बरोबर नाही, कारण अनुभवाचा आपलाप करता येत नाही. आणि शास्त्राने सुद्धा अध्यास सांगितला की नाही, आणि युक्तीने अध्यास सिद्ध होतो की नाही. सामान्य स्वरूपाचं ज्ञान आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान असलं की अध्यास होऊ शकतो. सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार असले की अध्यास घडू शकतो, किंवा मिथ्या वस्तू ज्ञानजन्य संस्कार असले तरी अध्यास घडू शकतो. ही गोष्ट म्हणजे अध्यासाची सिद्धी केली का नाही, अध्यास होणं संभवनीय आहे, एवढं आम्ही तुर्ताला काय केलं, सिद्ध केलं. तूर्त अध्यास संभवनीय आहे की नाही एवढाच प्रश्न आहे. एवढाच प्रश्न आहे का आता या प्रश्नाचं उत्तर दिलं. प्रश्न काय होता, अध्यास संभवनीय नाही, तर अध्यास संभवनीय आहे, एवढं याचं उत्तर दिलं. आता तो जो पूर्वपक्ष आहे तो पुन्हा शंका करतो. आता अहंकारादी आणि त्यांचे ज्ञान एकाच क्षणी लय पावतात हे म्हणणे बरोबर नाही, कारण वेदांत मतात अहंकारादी साक्षीभाष्य आहेत, म्हणून अहंकाराचे ज्ञानही साक्षीभाष्यच आहे आणि साक्षी नित्य ज्ञान स्वरूप आहे असे विषय निरूपणामध्ये सांगितले आहे. आता हा विषय उद्या पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.